म्हणजे शिवाजी महाराजांची अशी काय जादू होती की लोक ना तेव्हा मरण्यासाठी स्पर्धा करत होते. जर जाधवांच्या घरची जिजाऊ नावाची जी पहिली स्वराज्याला मिळाली नसती ना, तर स्वराज्याचा जी कधीच झाला नसता. तो किस्सा काय होता म्हणजे शिवकाशीचं नक्की काय काय असा प्रसंग आलता आणि मग ज्यांनी शिवाजी महाराजांचं रूप घेतलं तो प्रसंग नेमकी कसा होता? फक्त हेच सांगितलं की दादांनो, मी राजा जरी असलो तरी मी तुमच्यासारखाच आहे. महाराजांकडून तुझा जेवढा अभ्यास आहे असं कुठला विचार घेतला पाहिजे किंवा कुठला गुण घेतला पाहिजे? आठवा ना त्यांना. काय काय हरकत आहे आठवायला त्यांना? दादांनो, जर ते नसते ना तर आज आपण नसतो बरं. जीव द्यायला पण मित्र तयार होते, मित्र होते त्यांचे भावासारखेच त्यांनी मित्र जमवले होते. काय वाटतं तेव्हाची मैत्रीण आत्ताच्या मैत्रीमध्ये काय फरक आहे? शंड लोक, कृतज्ञ लोक, त्यांना महाराजांशी काही घेणं देणं नाही. सगळं जिजाऊंनी केलं त्याच्यामुळे एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं, एवढं सगळं झालं. मग आत्ताच्या काळात काय कमी पडतंय? सर्जा संभाजी 1689 नावाचा चित्रपट तयार होऊन पडलेला आहे. त्याचा ट्रेलर सुद्धा यूट्यूबला आलेला आहे, पण सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी दिलेली नाही अजून प्रदर्शित व्हायला. Camera rolling. Scene 1, shot 1, take 1, action. काय म्हणतो आता, कसं आहेस? एकदम मस्त. कसं वाटतं असं इंटरव्ह्यू तू पहिल्यांदा देतोय का दिला याच्या आधी असं कुठं गप्पा मारल्यात? नाही, स्टेज खूप गाजवलेत, व्यासपीठ खूप गाजवलेत, पण असं बंद खोलीत पहिल्यांदा प्रश्न कोणीतरी विचारणार. म्हणजे विषय अगदी काळजाचा आहे आणि जो माझ्या सगळ्यात जवळचा विषय, दादांनी जे पूर्ण त्याचा अभ्यास आहे शिवाजी महाराजांवरतीच केलाय आणि त्याच्यावरती तो खूप व्याख्यान वगैरे देत असतो. पण आज त्याला आपण असे प्रश्न विचारूयात जे सगळ्यांच्या मनात पडलेले आहेत किंवा ज्या टॉपिकबद्दल कोणी बोललं नाही त्याबद्दल बोलूयात. दादा, सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा की महाराजांची अशी काय जादू होती, म्हणजे शिवाजी महाराजांची अशी काय जादू होती की लोक ना तेव्हा मरण्यासाठी स्पर्धा करत होते की महाराज मला ही मोहीम द्या, मी जातो. बरोबर. असं काय होतं, काय जादू होती महाराजांची? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की असा कोणीतरी माणूस येतो की जो म्हणतो जे कुणी केलं नाही ना ते मी करतो. म्हणजे विचार करा ना तुम्ही, शिवाजी महाराजांच्या आधी पण अनेक राजे होते, हो, खूप राजे होते. भारतामध्ये राजेशाहीच होती, लोकशाही भारताला स्वातंत्र्यानंतर मिळाली. बरोबर. एक काळ असा होता की भारतामध्ये राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत होता, नंतर तो लोकशाहीत मतदार पेटीतून जन्माला यायला लागला. पण असा विचार करा तुम्ही की ह्या राजेशाहीमध्ये याच्या आधी अनेक राजे आले. मी एक साधा प्रश्न विचारतो की तुम्हाला मी 4 राजांची नावं विचारतो, पहिलं नाव कुणाचं येतं तुमच्या तोंडात? शिवाजी महाराज. कारण त्या राजाने काय केलं माहितीये का, त्याच्या डोळ्यासमोर जे होत होतं ना ते त्याला पाहवलं गेलं नाही. आणि त्यांनी सांगितलं, जशी माझ्या घरातली आई आहे तशी यांच्या घरातली बहीण आहे, जशी माझ्या घरातली बायको आहे तशी यांच्या घरातली आई आहे. आणि ह्या बाईचा जर पदर खांद्यावरती सुरक्षित नसेल तर मी माणूस म्हणून जगून माझा आधी काही फायदा नाही. गावातल्या गावदेवीच्या मंदिराच्या मूर्तीची विटंबना होत होती. अहो, मारुतीच्या मंदिराचे जे आपल्या गावातल्या पारांवरती मारुतीच्या मंदिराच्या मूर्त्या असतात, त्या मारुतीच्या मंदिराच्या मूर्तीची शेपटी कापत होते हो हे गणी. मग कसं काय एखादा माणूस शांत बसू शकतो? हा माणूस भोसले कुळाचा राजवंश होता, क्षत्रिय राजा होता. सोपं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जरी माणूस म्हणून जन्माला आलेले असले तरी या माणसामध्ये दैवी शक्ती होत्या असे त्या काळचे लोक म्हणायचे. आणि शिवाजी महाराज हा देव नव्हता, शिवाजी महाराज हा जिवंत हाडामासाचा माणूस होता, ज्या माणसासाठी तुझ्या माझ्या इथल्या प्रत्येकाच्या पूर्वजांनी रक्त सांडले. आणि ह्या माणसाची जादू अशी होती की या माणसानं प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये स्वराज्य ही गोष्ट अशी पेरली की स्वराज्य आपलंय, माझं नाहीये, हे माझ्या एकट्याचं आहे का? मला ग्रामपंचायतची इलेक्शन लढवायची म्हणून मी सरपंच होणार आहे, मला आमदाराची इलेक्शन लढवायची म्हणून मी आमदार होणार आहे. तिथं आमदार, खासदार, मंत्री, संत्री, जंत्री असं कोणीही नव्हतं. राजा म्हटला, मी जरी राजा असला तरी हे राज्य तुमचं आहे आणि हे राज्य आपल्याला आपल्यासाठी करायचंय, ही ताकद होती त्या राजाची. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये माणसं मरायची स्पर्धा करायची. राजे, तुम्ही राज्याचा कारभार पाहायचा, राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिथं राहिला पाहिजे, आणि तो लाखांचा पोशिंदा राजा होता. आता महाराज खरं तर राजांचे पुत्र होते, राजपुत्र होते. त्यांनी जर ठरवलं असतं, म्हणजे थोडक्यात एका MNC कंपनीचे ते एका वरिष्ठाचे मुलगा होता, त्यांना काय मस्ती मजा केली असती, सगळं केलं असतं, आईश पैश सगळं, जमीन होती, सगळं होतं. पण महाराजांनी हे करायचं असं काय? म्हणजे एक्झॅक्टली, तुझा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि हा प्रश्न आहे ना आत्ताच्या इथल्या प्रत्येक युवकाला पडायला पाहिजे. बरोबर. म्हणजे हे बेसिक गरज आहे. आपल्या जेनेटिकमध्ये महाराज आहेत, ही गोष्ट विसरून चालणार नाही. म्हणजे आपला जो DNA असतो ना, त्या DNA मध्ये महाराज आहेत. म्हणजे ते बानगुडे पाटलांचं एक व्याख्यान होतं बघ, ते एक मुका पोरगा आला आणि त्या मुक्या पोराने ते शिवाजी महाराजांचं नाटक पाहिलं. तो पोरगा मुका होता पण लोक म्हटले छत्रपती शिवाजी महाराज की त्याच्या तोंडातून जय बाहेर पडलं. हे जेनेटिक्स मध्ये आपल्या.
मग तुझा प्रश्न आहे की बुवा राजाच्या पोटी जन्माला आलेला राजपुत्र आणि त्याला काय गरज होती? एक्झॅक्टली, त्याला काहीच गरज नव्हती. काय गरज होती छत्रपती शिवाजी महाराजांना काहीच गरज नव्हती. जर उदाहरणच द्यायचं झालं तर आता जे आपल्याला पाहणार आहेत ना त्यांना मी विनंती करतो की तुम्ही गुगल करा किंवा युट्यूब करा. ह्या देशामध्ये ह्या जगामध्ये 7 खंड आहेत, 7. त्या 7 खंडांपैकी आशिया खंड, या आशिया खंडातले 3 नंबरचे सगळ्यात मोठे जमीनदार आहेत सातारा गादीचे शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज उदयनराजे भोसले. म्हणजे विचार करा, 13व्या वंशजाकडे आशिया खंडातली 3 नंबरची सगळ्यात मोठी जमीन आहे, तर शिवाजी महाराजांची 13व्या थेट वंशज म्हणतोय आम्ही. आणि एक गादी सातारा गादी, एक गादी कोल्हापूर गादी. कोल्हापूर गादीचा विषय जाऊ द्या, पण सातारा गादीच्या 13व्या थेट वंशजाकडं आशिया खंडातली 3 नंबरची सगळ्यात मोठी जमीन असलेला माणूस. मग विचार करा महाराजांकडे जमीन किती असं. खरंय. एवढ्यात तू तर एक MNC कंपनी बोलला, पण एवढी मोठी कंपनी जी पूर्ण महाराष्ट्राचीच होती ना. बरोबर. एवढी शेती की त्या शेतीवर बांधच नाही. की दादा शिवाजी महाराज जन्मालाच आले नसते तर दादा, शिवलीला पाटील एक कीर्तनकार आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, शिवलीलाताई पाटील. ती माझी फार चांगली मैत्रीण आहे. तिला मी माझ्या मामाच्या गावामध्ये व्याख्यानाला बोलवलं होतं. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तिच्या वाक्यात देतो. तिचं आणि माझं मत सारखंच आहे, पण तिचं उत्तर आणि माझं उत्तर सारखं, तिचं मत आणि माझं मत सारखंच आहे, पण मी एका वाक्यात उत्तर देतो. तिला मी माझ्या मामाच्या गावात कीर्तनाला बोलवलं होतं, तर तिनं जे सांगितलं ना एका वाक्यामध्ये ते तंतोतंत वास्तव आहे. काय वास्तव आहे? जर शिवाजी महाराज इथं जन्माला आले नसते ना, तर आज तुझं लग्न करायच्या वेळेस तुला आहे ना मुस्लिम शासक राजाच्या दरबारात जाऊन मुजरा घालावा लागला असता. राजाजी मुझे शादी करनी है, मंडप डालू क्या? राजाजी मेरे पापा की दशक्रिया विधि करनी है, मंडप डालू क्या? राजाजी मेरी बेटी की शादी करनी है, मंडप डालू क्या? राजाजी दीपावली आ रही है, दिये जलाऊ क्या? इतकी वाईट परिस्थिती त्या काळात होती. जर शिवाजी महाराज जन्माला आला नसताना तर आज तुला बसायचा अधिकार नसता, मला बोलायचा अधिकार नसता, इथल्या लोकांना फिरायचा अधिकार नसता. तू आज भारत देशाच्या बाहेरचे जे मुस्लिम शासक प्रदेश आहेत ना त्यांच्या कधीतरी जाऊन बघ. इराक, कझाकिस्तान, अफगाणिस्तान. काय अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाचं फंडिंग काढून घेतलंय. अफगाणिस्तानचा जो कॅप्टन होता मोहम्मद नबी, 2020 खेळायला त्यांचा देश गेला ना, त्यावेळेस त्या मोहम्मद नबीनं स्वतःची संपत्ती विकून अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा खर्च केला रे. का? तर तिथं पहिल्यापासून मुस्लिम शासक आहेत. आपल्याकडे मुस्लिम शासक भारत देश जिंकायला आले होते, पण एक वाघ सह्याद्रीचा असा होता, त्या वाघानं त्यांना जिंकू काय इथं पाय सुद्धा ठेवू दिला नाही. हो क्या बात. काय काटा आला अंगावर. हे महाराज ही ताकदच अशी हो. फक्त मला काय म्हणायचंय माहितीये का, शिवाजी समजून घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. शिवाजी महाराजांनी त्या काळात लढाया केल्या, माताच्या काळात लढाया सांगून समाज सुधारणार आहे का? नाही. शिवाजी महाराजांनी त्या काळात लढाया का केल्या? का तर ती त्या काळची परिस्थिती होती. बरोबर. त्या काळामध्ये लढाया करणं ही त्या काळची परिस्थिती होती. आत्ताच्या काळात लढाया सांगून शिवाजी महाराज समजून घेता येणार नाही. लढाया वाचून शिवाजी महाराज समजून घेता येणार नाही. लढाया वाचा, त्यातून आपल्याला कळेल की लढाया कशा केल्या गेल्या, त्या कधी झाल्या, त्याचं कारण काय. परंतु आत्ताच्या काळामध्ये शिवाजींचा विचार आत्मसात करूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि शिवाजींचा विचार हा समाज परिवर्तनाचा होता. शिवाजींचा विचार हा एकोप्याचा होता. शिवाजींचा विचार हा स्वराज्याचा होता. शिवाजींचा विचार हा सर्व धर्म भावनेचा होता. मग दादा जसे महाराजांनी एक एक माणूस निवडला, काय कशी माणसं निवडली रे? काय डोक्यात असं काय असेल महाराजांच्या की हा माणूस ना बहिर्जी नाईक किंवा तानाजी मालुसरे, की जे त्यांनी पराक्रम किती मोठे केले सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर. तुला काय वाटतं की कशी माणसं निवडली असतील महाराजांनी? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यावेळी त्यांच्यासोबत बोटावर मोजणे इतके मित्र होते. आपण नाही का ते व्हॉट्सअप स्टोरीला स्टेटस ठेवतो बघ, सुरुवाती शून्यातून असते पण प्रयत्न करत राहा, डू युअर बेस्ट, डू युअर बेस्ट. महाराजांनी सुद्धा तेच केलं ना. कसं असतं, सचिन तेंडुलकरने 100 शतकं केली म्हणून सचिन ग्रेट नाहीये. बरोबर. सचिन ग्रेट काय तुला सांगू का, यश माणसाला मिळतं, यश खूप लवकर मिळतं माणसाला, पण यश मिळवल्यानंतर ते यश टिकवणं त्याला यशाची वारंवारिता म्हणतात. आपल्याला प्रोबॅबिलिटी नावाचा एक धडा होता गणितामध्ये, संभाव्यता. यशाची वारंवारिता आणि संभाव्यता टिकवता आली पाहिजे. शिवाजी महाराजांनी एक गड घेतला म्हणून शिवाजी महाराज राजा झाला नाही. शिवाजी महाराजांनी एक गड घेतल्यानंतर त्याच्यानंतर सातत्यानं शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले. मला हा गड ताब्यात घेण्यासाठी काय करावं लागेल, मला रयतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागेल. आणि ज्यावेळी एखादा माणूस रयतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळी एखादा माणूस रयतेच्या सुखदुःखांसाठी झटतो, रात्रंदिवस त्यांच्या सुखदुःखांसाठी उभा राहतो, ते एक वाक्य आहे की संकटाच्या काळामध्ये तुमच्या पाठीमागे किती उभे आहेत याला महत्व नाही, संकटाच्या काळामध्ये तुमच्या सोबत किती उभे आहेत याला महत्व आहे. राजा हा संकटाच्या काळात पाठीमागे नव्हता, तो संकटाच्या काळात सोबत उभा होता. राजा लोकांच्या मरणाधरणाला त्यांच्या दारात उभा होता आणि आनंदाच्या काळात त्यांच्या समोर भेटवस्तू घेऊन उभा होता, म्हणून तो राजा होता. आणि हाच राजानं विश्वास लोकांना दिला.
जगावेगळं काहीच केलं नाही राजाने, फक्त हेच सांगितलं की दादांनो, मी राजा जरी असलो तरी मी तुमच्यासारखाच आहे, मला तुमच्यासारखं राहू द्या. राजा त्यांच्या गोरगरिबांच्या झोपडीत जायचा, कांदा भाकर खायचा, राजा त्या गरिबाच्या पोरांमध्ये खेळायचा. मग कोण कुठले तानाजी मालुसरे? लहान भावाप्रमाणे तानाजी मालुसरेने जीव लावलाय हो. राजमाता जिजाऊंनी तानाजी मालुसरेंना मोठा भाऊ म्हणून स्वीकारलाय शिवाजी महाराजांचा. इतिहासामध्ये पुरावा आहे, पानं चाळा. मग तानाजी मालुसरे भेटले, बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईकांचं एक फार सुंदर उदाहरण आहे की कोणतरी बहिर्जी नाईक हे सगळे खेळत होते, तानाजी मालुसरे आणि ते लपाछपी खेळत होते शिवाजी महाराजांना ते, आणि बहिर्जी नाईकांना कोणीतरी त्यांचे घरचे बोलवायला आले. घरचे बोलवायला आले तर बहिर्जी नाईक हे झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसले होते. झाडाच्या शेंड्यावरती जाऊन बसल्यानंतर बहिर्जी नाईकांनी वेगवेगळे 4 ते 5 आवाज काढले त्यांच्या घरच्यांना हे करण्यासाठी, डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी, की बहिर्जी तर नाहीच आहे. यांना आधीच सांगितलं होतं. झाडावरती बसल्यानंतर त्यांनी वेगवेगळे 5 ते 6 आवाज काढले. तेव्हा शिवाजी महाराजांनी ओळखलं की अरे हा माणूस काय गलंदर माणूस आहे, हा एक माणूस 5 ते 6 आवाज काढतोय. बहिर्जी नाईक बहुरूपी होते. बहिर्जी नाईक क्षणार्धात गोसाव्याचं रूप घ्यायचे तर क्षणार्धात गोंधळी व्हायचे. क्षणार्धात कुठल्याही मुस्लिम शासकाच्या त्याच्या शत्रूमध्ये जाऊन मिसळायचे तर क्षणार्धात आपल्या राज्यामध्ये निरोप देऊन जायचे. बहिर्जी नाईक होते. कोण कुठला शिवाकाशीत मिशन फुटलेलं पोरग, पन्हाळगडाच्या वेड्यातून निष्ठायची व्यूहरचना चालू होती, गडावरची सनद संपत चालली होती, सिद्धी वेडा हलका करत नव्हता. बहिर्जी नाईकांनी शिवाकाशीदला पाहिलं, शिवाकाशीदला भेटायला बोलवला. शिवाजी महाराजांनी शिवाकाशीदामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. क्षणार्धात शिवाजी झाले आणि शिवाजी झाला. शिकवलं शिवाजी, असं चालायचं, असं बोलायचं, असं करायचं आणि शिवा मरायला तयार झाला हो. हा ना, म्हणजे मरायला तयार झाला. आईने 21-22 पोरग, राजे तुम्हाला माहित नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. माझ्या आईबापाची पुण्य किती मोठी, तो पावनखिंड पिक्चर मधला डायलॉग मला माझ्या डोळ्यासमोर, मला झोपेत सुद्धा तो आठवतो. राजे माझ्या आई वडिलांचे पुण्य किती बघता. लोक आयुष्यभर सांगतात की हा माणूस कसा जगला, पण लोक माझ्या बाबतीत सांगतील की तो शिवा असा बिलंदर, शिवाजी राजाचं मरण मेला. हे धारिष्ट्य, हे धैर्य आता तुमच्यात आहे? शक्यच नाही. या जगाच्या पाठीवरती शिवाजीचं मरण शिवाजी सोडून कुणाला आलं नव्हतं, पण ते शिवाकाशीदला आलं. तो किस्सा काय होता, म्हणजे शिवाकाशीचं नक्की काय काय असा प्रसंग आलता आणि मग ज्यांनी शिवाजी महाराजांचं रूप घेतलं, तो प्रसंग नेमकी कसा होता? म्हणजे तुझ्या प्रश्नाला मी अनुरूप सरून एकच वाक्य सांगतोय सुरुवातीला, की या प्रसंगातून एकच दिसतं की आपल्या माणसांवरती आपली निष्ठा किती असायला पाहिजे. म्हणजे तो माणूस समोर तू मला काहीच देणार नाही, पण तरी पण मी तुला माझं 100% देणार आहे, ही निष्ठा असते. ही निष्ठा शिवाकाशीदांच्या त्या प्रसंगातून दिसते. आणि त्यातून पुढे बाजी प्रभू देशपांडेची पण निष्ठा आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं, तू जसं विचारतोय, सिद्धी जोहारनी इतका मजबूत केलेलं होतं की सुई सुद्धा आणि मुंगी सुद्धा घुसायला जागा ठेवली नव्हती. रात्रंदिवस पडत्या पावसात खडेचोट पहारा, सगळ्या गडाच्या नाक्या बंद, सगळे दरवाजे बंद, सगळे बुरुज पॅक, रात्रीचा खडेचोट पहारा चालू आहे. मुंगी घुसायला जागा नाही. गडावरची सरद संपत चालली, धान्य संपत चालले, गडावरची रयत भयभीत तर भयभीत, आणि गडाच्या बाहेरची संपूर्ण राज्य भयभीत. अरे राजा कुठे आहे, अरे राजा कुठे आहे, राजा कुठे आहे, राजाला वाली कोण आहे? आणि तिकडं जिजामाता तयारी करतायत तलवार घेऊन सिद्धीवरती हल्ला करायची. राजा पण टेन्शनमध्ये, अरे मी जर आतमध्ये अडकून पडलो तर रयत काय करत असेल. बरोबर. असंच गडावरती बहिर्जी नाईक फेरफटका मारत असताना शिवाकाशीद नावाचं एक न्हाव्याचं पोरग बहिर्जींच्या निदर्शनास आलं. आणि बहिर्जी क्षणार्धात थांबले की यार हे पोरग सेम शिवाजींसारखं दिसतंय. बहिर्जींनी शिवाला बोलवलं, आवतन धाडलं आणि शिवाजी महाराजांच्या समोर शिवाला उभं केलं. आणि शिवाजी महाराज सुद्धा अचंबित, माझं प्रतिबिंब डिक्टो, डोक्याच्या केसापासून पायाच्या तशीच पिळदार मिशी, तशीच रेखीव दाढी, तसंच कोरीव केशरचना, सगळं दिखतो तसं. फक्त शिरस्त्रासन आणि वस्त्रांचं सोडलं तर सगळे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी माणसाला पाहिजे, जसं तू म्हणतोय ना की शिवाजी महाराजांनी माणसं कशी जमवली, शिवाजी महाराजांनी शिवाला पाहिल्यानंतर युद्ध म्हणजे निष्ठायची कल्पना आखली की आपण शिवाचा वापर करून इथून निघू शकतो. शिवाला सांगितलं असं असं करायचंय. पहिल्यांदा शिवाला वाटलं की मी शिवाजी कसा होणार. साहजिक आहे ना, जगाचा राजा, स्वराज्याचा धनी, ज्याच्यासाठी लोक जीव द्यायला तयार आहे, तो राजा आपल्याला विनंती करतो एवढं माझ्यासाठी करशील का. अंगावर काटा येतोय ना. त्यावेळेस कसं झालं असेल, शिवा रडला. शिवा म्हटलं राजा माझ्याकडून होणार नाही. शिवाजी म्हटले तुला करावं लागल. मग झाली सुरुवात. शिवाजींना बसायचं कसं, शिवाजी उठायचे कसे, शिवाजी खायचे कसे, कपडे कसे घालायचे, बोलायचे कसे, हावभाव कसे होते, चालणं कसं होतं, बोलणं कसं होतं, बसणं कसं होतं, सगळं शिवाला शिकवलं. आणि शिवाला शिकवल्यानंतर शिवा पारंगत झाला. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. युद्धरचना अंमलात आली, निष्ठायची तयारी चालू झाली. बाजी फुलाजींना सोबत घेतलं, बांदल सेना उभी राहिली. आणि रात्रीच्या प्रहरामध्ये, रात्रीच्या अंधाराला चिलत 2 पालख्या निघाल्या. एका पालखीत शिवा, एका पालखीत शिवाजी. क्षणार्धात शिवाजींचा शिवा झाला आणि शिवाचा शिवाजी झाला. म्हणजे शिवकाशीला हे माहिती असेल ना की ह्या मोहीमला जायचं म्हणजे माझं मरण तर फिक्स आहे, तरी पण
तेव्हाच कळलं असेल की हे एवढं सोपं तर नाहीये की सहज म्हणजे फक्त रूप. आता साहजिक आहे ना, सिद्धी जोहर जर मुंगी घुसू देत नाही याचा अर्थ मरण डोळ्यासमोर आहे. बरोबर. सापडला तर मरणार, दिसला तर मरणार, सगळं समोर आहे. तरी सुद्धा त्या त्या पोराच्या अंगामध्ये काय ताकद असेल खरंच, किंवा त्याला देवाने पाठवलं शिवाजींसाठी, हा त्याच्यासोबतच गेलेला प्रश्न. पण विचार करा ना की समोर मरण दिसतंय. आत्ताच्या काळामध्ये पोराला जर म्हटलं की मी तुला 50 लाख रुपये देतो, माझ्या गाडीखाली जीव दे, कुठलंच पोरगं देणार नाही. त्या काळामध्ये शिवाजींनी ना त्याला कुठलं आभूषण दिलं, ना प्रलोभन दिलं, ना आमिष दिलं, ना तो गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांना जमीन जुमला दिला. काय दिलं हो? काय का तुला मंत्री करतो, सरपंच करतो, जमीनदारी दिली, जहागिरी दिली? काही नाही दिलं, काहीच नाही दिलं. आणि असं सांगितलंय नाही की तुला हे देतो, तरी सुद्धा हसत हसत मरणाला आलिंगन द्यायला तयार झाले शिवा. मरणाला आणि तारुण्यातलं पोरग आहे ते, असं नाही की म्हातारा झालंय पांढरे केस पिकलेत. ऐन तारुण्यातलं पोरग शिवाजींसाठी मरणाला हसत हसत समोर मरण दिसतंय. विचार करा ना काय असेल त्याच्यामध्ये, ती ताकद काय असेल त्याच्यामध्ये. आपल्याकडची पोरं ताकद दाखवतात, जिमला जातात, छाती पुढं करतात, आणि ती ताकद ते प्रोटीन बिटीन खाऊन मग मारामाऱ्या, घोपसा घोपशी, तलवारबाजी, ही ताकद नाही रे, ही ताकद नाही. ताकद कधी असते? संकटाच्या काळामध्ये मित्राच्या सोबतीला उभं राहणं, संकटाच्या काळामध्ये ज्यांनी आपल्यासाठी दिलंय ना त्याच्यासाठी 100 काय 1001% देणं, त्याला ताकद म्हणतात. आणि ही ताकद शिवाच्या अंगात होती आणि शिवानी ते केलं. अहो ज्यावेळेस एक पालखी निघाली, दुसऱ्या पालखीनं छत्रपती शिवाजी महाराज निघाले. शिवाजी महाराज पालखी निघाल्यावरती सुद्धा शिवाला विनंती करतायत, तू मरशील, तू ऐक माझं, अजूनही वेळ गेलेली नाही. शिवा म्हणतोय राज मला स्वर्गाचं दार दिसतंय, मला मरू द्या. आणि स्वतः शिवाजींच्या आधी शिवा म्हणतोय उचला पालखी आणि चला. म्हणजे त्यांनी खरोखर त्याच्या अंगात शिवाजी घेतलेले होते. शिवाजी राजाला तो आदेश देतोय, राज उचला पालखी आणि निघा. निघाली पालखी, पुढे गेले. अहो 2-3 प्रहर गेले. 2-3 प्रहर म्हणजे किती? घोडखिंड पार करायची वेळ आली तेव्हा शत्रूला कळलं की हा शिवाजी नाही. कशामुळे कळलं? अफजल खानाचा पोरगा, ज्यावेळेस अफजल खानाचा वध होता ना, अफजल खानाच्या पोरांनी शिवाजी महाराजांना पाहिलेलं होतं. जर अफजल खानाचा पोरगा तिथं नसताना तर त्यांना वाटलं हा शिवाजीच आहे. अफजल खानाच्या पोरानं सांगितलं अरे हा शिवाजी नाही, शिवाजीला मी पाहिलंय, म्हणून शिवा काशीदांचं निधन झालं. तोपर्यंत शिवाजीकडे घोडखिंडीपर्यंत पोहोचले. घोडखिंडीमध्ये पाठीमागून चुनूक लागली की हे येत आहेत बाजीप्रभू, आणि बांदल सेनेनं पराक्रमाची शर्त गाजवली. अरे बाजीप्रभू, वीरश्री बाजीप्रभू, जिथं आज घोडखिंडीमध्ये जावा तुम्ही, आज घोडखिंडीमध्ये जावा, आज तुम्हाला एकमेका माणसाच्या आदराशिवाय चालता येणार नाही. समोरच्या दगडावरून हात द्यावा लागतो आणि तुम्हाला इथून चालत जावं लागतं. ती घोडखिंड. विचार करा, 450 वर्षांपूर्वीचा काळाकुट्टा अंधार, बरसता पाणी, आग ओकणारा सूर्य नव्हता, बरसतं पाणी होतं, चिखल होता आणि वाट निसुरडी होती. त्या काळामध्ये बाजी काकांना शिवाजी महाराज सांगतात, बाजी काका मी माझे भावंड लय गमवले, तो चला माझ्यासोबत, मला माझ्या भावंडांचे प्राण पिये. बाजी काका म्हणतात नाही राजे, विशाळगडावरती पोचा, तोफांचे 3 बार द्या. पुढे गेला राजा, परत आला. बाजी काका तुम्ही माझ्यासाठी वडिलांसमाने, प्लीज माझ्यासोबत चला ना, प्लीज विनंत्या करतो. नाही रे, येडा आहे का तू जा, मी बघतो इथं काय करायचं. बांदल सेनेसह फुलाजी आणि बाजी काका सोबत उभे राहिले. बांदल सेनेनं पराक्रमाची शर्त गाजवली. शिवाजी राजा सोडायला तयार नव्हता. बाजी काका जायला सांगत होते, तू जा पुढं. शिवाजी राजा परत आला. शिवाजी राजा परत आल्यानंतर बाजी काकांना न राहवलं गेलं. बाजी काकांनी शिवाजींच्या कमरेला बांधलेली समशेरूप असल्याने स्वतःच्या गळ्याला लावली. बापाच्या जागेनं सांगतोय, बापाच्या वतनानं सांगतोय, बापाच्या हक्कानं सांगतोय, राजा विशाळगडावरती जावा, नाहीतर मला इथं तुमच्या समोर मरण येऊ द्या. नाईलाज असतो. बाजी काकांना आलिंगन दिलं शिवाजी महाराजांनी. आणि त्यावेळी बाजी काकांच्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं होतं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. 3 तोफांचा बार. मेले नव्हते बाजी प्रभू देशपांडे, इतक्या तलवारी चालल्या, इतक्या समशिरी चालल्या, ते गढूळ पाणी ना रक्ताचं लाल लाल झालेलं होतं, तरी बाजी जीव टाकत नव्हते, देहत्याग करत नव्हते. शेवटी त्यांना ना बंदुकीचा वापर करावा लागला. छातीमध्ये बंदुकीची गोळी मारली बाजी काकांच्या, तेव्हा बाजी काकांनी जीव सोडला. सोपं वाटतंय का तुम्हाला हे? खाटा अंगावर काटा येतं असं पुढं काय बोलायला सुचत नाही. काय प्रसंग असं, इथं घोडखिंडीत जायचं म्हणलं तर नीट चालता येत नाही, उभं राहता येत नाही. पाऊस किती नाईकीचे शूज घाला, किती काय घाला, चालणं. आपली पोरं डिकॅथलॉनचे ट्रॅक पॅन्ट ते घालून जातात का तर भिजू नये म्हणून. तिथं गेल्यानंतर मला माझं म्हणणं हे बघा, मी या मतच आहे की तुम्ही पहा, आत्ताच्या काळामध्ये संसाधनं आहेत, त्यांचा वापर करा, मोबाईल आहे, स्टोरी टाका, इंस्टाग्रामला अपलोड करा, हरकत नाही, माझं त्याबद्दल दुमत नाही. पण तिथं गेल्यानंतर 1 सेकंद का असं ना, 1 सेकंद का होईना हो, त्यांना आठवा ना त्यांना. काय हरकत आहे आठवायला त्यांना. दादांनो, जर ते नसते ना तर आज आपण नसतो बरं. आणि हा सगळा इतिहास आपल्या पूर्वजांचा आहे, हा दुसऱ्यांचा आहे का? कोणाचाच नाही, आपला आहे ना. हा दुसऱ्यांचा आहे का? हा आपला इतिहास आहे. आणि हा इतिहास आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला पाहिजे, कारण उद्या येणाऱ्या पिढीला आपण तो सांगणार आहोत. शिवाजी महाराजांची पुस्तकं किती आहेत?
कुठं शिकवला जातो शिवाजी महाराजांचा इतिहास? तू सांग मला. चौथीला होतो आपण, चौथीला. तिथं चौथी दोन चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराज आहे. नंतर कुठे रे शिवाजी महाराज? अरे शिवाजी महाराज उत्तम राजा कुठला? जो उत्तम इंजिनियर होता, उत्तम डॉक्टर होता, उत्तम वकील होता, उत्तम शेतीतज्ञ होता, उत्तम कृषी मंत्री होता, उत्तम पर्यावरण मंत्री होता, उत्तम जलतज्ञ होता. काय सांगू अजून तुला? सगळ्या डिग्री होत्या त्यांच्या. सगळ्या डिग्री होत्या. कुठल्या पोराला शिवाजी महाराज शिकवले जातात आपल्याकडे? कसे समजणार शिवाजी महाराज? ही आपली जबाबदारी आहे. शिवाजी समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आपल्या पोरांना मी तुझ्या माध्यमातून हातापाया पडून विनंती करतो, दादांनो, मी तर महाराष्ट्रभर फिरतच असतो रे व्याख्यानं करत, पण तुम्हाला आता हातापाय जोडून विनंती करतो की त्यांचं बलिदान 1 सेकंद का होईना आठवा, कारण ते जर नसते तर आज आपण इथं नसतो. दादा आता मी महाराजांकडून एक गुण घेतला की महाराजांचा एक विचार घेतला की राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं, आणि त्याच्यानंतर हे सगळं उभं झालं. जे आपले माझे तरुण बांधव आहेत किंवा जे मित्रमैत्रिणी आहेत किंवा कोणी, महाराजांकडून तुझा जेवढा अभ्यास आहे, असं कुठला विचार घेतला पाहिजे किंवा कुठला गुण घेतला पाहिजे? मी एका वाक्यात उत्तर देतो याचं की जर प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा उभ्या आयुष्यामध्ये फक्त डोळे लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर नीट म्हणजे डोळ्यासमोर रवंथ केला ना, तर छत्रपती शिवाजी महाराज यांना अपुरे पडतील. आपल्याला 50 जन्म घेऊन तरी आपण त्यांचं आचरण करू शकत नाही. मी तुला एक वाक्यात सांगतो. आपण म्हणतो शिवाजींनी स्वराज्य उभं केलं. तू तुझ्या आईवडिलांचा किती रिस्पेक्ट करतो? भरपूर. मी माझ्या आईवडिलांचा खूप रिस्पेक्ट करतो, पण अशी प्रत्येक पोर रिस्पेक्ट नाही करत बरं का. नाही रिस्पेक्ट करत. तू गावखेड्यात जा, गावखेड्यामध्ये आता अशी पद्धत आहे, लग्नाच्या वरातीत पोरांना नाचायला दारू लागते, आणि जर दारू नसेल तर पोरं नाचत नाही. म्हणजे 90% अशी, म्हणजे ते एक ट्रेंड आलाय असं ट्रेंड आलाय. किंवा ठीक आहे, दारूचा विषय सोडून दे. ज्यावेळेस आपण कट्ट्यावरती बसतो, कोणी विमल खात असतं, कोणी सिगरेट फुकत असतं, किंवा एखादा निर्व्यसनी जरी असला तरी पोरं म्हणतात, तो बघ तुकारामचा आला, तो बघ नारायणचा आला, तो बघ. म्हणजे नकळत तिथं आपल्या आईवडिलांचा उद्धार होत असतो. आता आपल्याला एक गोष्ट आहे, म्हणजे माझ्या निदर्शनास तरी, मी आज खूप फिरतो, मी महाराष्ट्रामध्ये कायम फिरतो, आईवडिलांच्या कष्टांची कदर आजच्या पोरांना राहिली नाही. हे माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. राहिलीच नाही. जर राहिली असते ना भाऊ, तर आत्ताची पोरं एवढी बिघडली नसती. का असं झालं? काय वाटतं? मी सांगतो ना तुला. तू बोलला ना शिवाजी महाराजांना आपल्याला आदर्श पाहिजे, तू काय बोलला? एखादं उदाहरण सांग. मी तुला एक नाही, अशा 1000 उदाहरणं देतो शिवाजी महाराजांची. त्यातलं एकच उदाहरण बघ, एकच उदाहरण मन लावून ऐक. आणि मला जे जे पाहणार आहेत ना इथून, मी त्यांना एकच उदाहरण सांगतो. मी शिवाजी महाराज नका वाचू, नका पाहू, नका ऐकू, पण माझं हे एक वाक्य ना आयुष्यभर लक्षात ठेवा. आयुष्यभर लक्षात ठेवा, मरेपर्यंत हे वाक्य लक्षात ठेवा. कुठलं? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं असं आपण म्हणतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, बरोबर. 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती राजा बसला, शिवराज्याभिषेक झाला. गागाभट्टांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. 6 जूनला तो नेत्रदीपक सोहळा झाला. गागाभट्टाच्या तोंडात सकल गुणमंडित अखंड लक्ष्मलंकृत राजकार धुरंधर श्रीमंत महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला भेदून गेली. राजा झाला. राजा झाला. पण राजा काय म्हणतोय? राजा स्वतः म्हणतोय हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, मातोश्रींची इच्छा, माझ्या आईची इच्छा. एका आईचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या पोराचं नाव युगानुयुगे, शतकानुशतके प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे वडील आणि उद्धव ठाकरेंचे आजोबा यांचं वाक्य आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आईचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बाळ शिवाजीचं नाव अजरामर आहे. क्या बात आहे. एका आईचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या पोराचं नाव इतकं मोठं आहे, तर मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या तरुण भावा बहिणींना एकच विनंती करतो, तुम्हाला जर शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा ना, तर एकच वाक्यात आदर्श घ्या. तुम्ही नका आमदार होऊ, नका खासदार होऊ, नका कलेक्टर होऊ. तुम्ही नका मातीची घरं पाडून सिमेंटची घरं उभं करा. नका 4 चाकी गाडी घेऊ, त्यांना नका फिरवू, नका मॉलमध्ये फिरू, नका चित्रपट दाखवू, नका कपडे घेऊ. तुम्ही नका PSI हो, कलेक्टर हो, काहीच नका करू. आयुष्यभर त्यांच्या जीवावरती बसून का, आयुष्यभर काहीच नाही केलं तरी चालेल, आयुष्य. आणि ते तुम्हाला खायला घालतील, मी लिहून देतो तुम्हाला, 100च्या स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो. कुठलाच आईबाप बोलतील हो, पण दररोजचं जेवण जेतीलच आपल्या पोराला, उपाशी नाही मारणार. मारणारच नाही. तुम्ही आयुष्यात काहीच नका करू. फक्त मी हातापाय पडून एकच विनंती करतो, जर शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवायचा असेल, तुम्ही आयुष्यभर काहीच करू नका. आईबापाच्या जीवावरती बसून मजा मारा. फक्त आपल्यामुळे त्यांची मान समाजात खाली जाईल असं गैरवर्तन कधीच करू नका. जर त्या दिवशी असं झालं, त्या दिवशी तुमच्या आईवडील ना डोळ्यातून पाणी आल्यानंतर रडतात, ते जिवंत असतात पण त्यातून मेलेले असतात. खरे हे वाक्य म्हणजे हा सगळ्यात मोठं गुण महाराजांकडून घेतलं पाहिजे की आईचं स्वप्न पूर्ण केलं. बाकी काय नाही घेतलं तरी तेवढं करा, काहीच घेऊ नका. तुम्ही आईचं स्वप्न पूर्ण केलं. 450 वर्ष जगू शकता तुम्ही. मी म्हणतो 450, तुम्ही 50 वर्ष आजरावर आहे. दादा आता त्यावेळेस महाराजांसाठी जीव द्यायला पण मित्र तयार होते, मित्र होते त्यांचे भावासारखेच त्यांनी मित्र जमवले होते.
काय वाटतं रे, तेव्हाची मैत्रीण आत्ताच्या मैत्रीमध्ये काय फरक आहे? अरे खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमान तरी जवळ झालं, याच्यापेक्षा मोठा फरक आहे. म्हणजे तुला एक उदाहरण देतो मी, की असं म्हणतात की मित्र म्हणजे कोण, दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला आपलाच अवयव. दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला आपलाच अवयव, ही मित्राची व्याख्या आहे. पण आता तशी मित्र राहिली नाही. आताची मैत्री, तुला एक वाक्य सांगू का मैत्री कशी आहे? मी वक्तृत्व स्पर्धेतला पोरगा आहे, मी व्याख्यानातला पोरगा आहे. जर विनोदाच्या अंगाने सांगायचं झालं ना, मित्र कसे झालेत, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवरती तुमचे हजारो मित्र, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवरती तुमचे हजारो मित्र, पण गल्लीत विचारत नाही तुम्हाला काळं कुत्र. अशी परिस्थिती सध्याच्या पोरांची झालेली आहे ना. इंस्टाग्रामवरती लाखो फॉलोअर्स, पण मदत करायला कोण आहे? कोण आहे त्यांना मदत करायला? कोणीच नाही मित्र. पण 450 वर्षांपूर्वी त्या महाराजांच्या काळातला तो कालखंड आठवा. दादांनो, उद्या पोटच्या पोराचं लग्न आहे, उद्या. आणि आज तानाजी मालुसरे राजगडाच्या राजसदरेवरती पत्रिका द्यायला गेले, रायबाचं लग्न आहे बरं का, रायबाचं लग्न आहे बरं का, रायबाचं लग्न आहे बरं का, चला उद्या. आणि राजगडाच्या राजसदरेवरती महाराज नाहीत, काहीतरी दिसत नाही, कुठं चाललंय, काय चाललंय, न राहून शंकेची पाल चुकली. लहानपणापासून ओळखतात ना तानाजी मालुसरे, ऍटमॉस्फिअर वेगळे, लहानपणापासून घरातले संबंध. मी तुझ्या घरात येतं, मला लगेच कळलं सर याच्या घरात काहीतरी चालू आहे. तानाजी मालुसऱ्यांना चुनचून लागली की इथं काहीतरी शिस्त आहे, पण आपल्याला सांगितलं जात नाही, का तर उद्या पोटच्या पोराचं लग्न आहे. शिवाजी महाराज सापडले नाही, राजमहालाच्या राजसदरेवरती राजमाता बसलेल्या होत्या. राजमातांनी लहानपणापासून मोठ्या पोरासारखे तानाजींवरती संस्कार केले, प्रेम केलं. बरोबर. आता आपण गेल्यानंतर आईच्या पाया पडतोच की, काकूचाला येतो, तुझ्या आईच्या मी पडणारच आहे. तसं तानाजी मालुसरे गेले आणि राजमातांच्या पायाला बसले. पायाला बसताच पोराला आशीर्वाद द्यावे म्हणून तानाजी मालुसरेंच्या डोक्यावरती राजमातांनी हात ठेवला. हात तसाच तानाजी मालुसरेंनी धरून ठेवला. थोरल्या पोराची आण आहे राजमाता, काय चाललंय खरं खरं सांगा. आता डोक्यावरती हात ठेवला आणि थोरल्या पोराची आण म्हणजे शपथ दिली, तर सांगावं लागणार. उदयभानानं हौदोस माधवलाय, कोंढाणा ताब्यात घ्यायचाय म्हणून राज चिंतेत आहेत. समोर असा टेबल होता, विडा पडलेला होता, पैजेचा विडा होता बरं का, पैजेचा, खायचा विडा नाही, तारापान सेंटरवरचा नाही, शिवालय पान सेंटरवरचा नाही, पैजेचा विडा. पैजेचा विडा उचलला, मी जातो उद्या कोंढाण्यावरती. तेवढ्यात राजमहालामध्ये राजे येतात. अरे तान्या, उद्या तुझ्या पोटच्या पोराचं लग्न आहे रे. नको रे, उद्या रायबाचं लग्न, एकुलता एक पोरगा आहे तुझा, मी जातो ना, मला काय अडचण आली, मला काय झालंय, मी जातो. नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या झालो. दादा तुम्ही करशाल का? मला एक सांगा, उद्या तुमच्या भावाचं लग्न आहे, पोराचं सोडा, उद्या तुमच्या भावाचं लग्न आहे, मी तुम्हाला म्हटलो की चल ना फिरायला जाऊ, येशील? बरं ठीक आहे, आज समजा उद्या तुझ्या भावाचं लग्न आहे किंवा तुझ्या उद्या पोराचं लग्न आहे, इमॅजिन. तर तू आज काय करत असशील रे? तू आज पत्रिका वाटत असशील, तू आज फटाक्यावाल्याकडे गेला असशील, तू आचार्याकडे गेला असशील, तू मंडपवाल्याकडे गेला असशील, तू मित्रांकडे गेला असशील, असं करायचं. अहो हा माणूस म्हणतोय आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. गेला हो माणूस, कोंढाण्यावरती गेला, उदयभानावरती तुटून पडला, कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला. तो पण घेताना असं की लोक पळत होते, त्यावेळी गडाचे दोर कापून टाकले. एकतर गडावरून उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूसोबत लढून मारा. पळता आला असतो तानाजी मालुसरेंना, पण मित्र, मृत्यू समोर मैत्री, मृत्यू, मैत्री सगळं समोर. अहो सगळं स्वतःच्या मृत्यू जाऊ द्या, स्वतःच्या पोटच्या पोराचं लग्न आहे, मी तर गेलोच नसतो. आणि काय दिलं शिवाजी महाराजांनी सांगा, काय दिलं? पालखीचा मान दिला का, साडीचं कडं दिलं का, पालखीचा मान दिला का, पैठणी साडी दिली का, पायात सोन्याचं कडं दिलं का, हातात सोन्याचं तोडं दिलं? कुठलं काय दिलं? मी तुला दिलं असं सांगितलं? काहीच नाही. डायरेक्ट विडा उचलला, मी लगीन लावायला चाललोय कोंढाण्याचं, तुम्हाला यायचंय का? राजे म्हटले नको तानाजी. गेले तानाजी मालुसरे, उदयभानावरती तुटून पडले, हात तुटला. त्या हाताला ढाल पडल्यानंतर हाताला डोक्यावरचं शेल्याचं कपडा हाताला लावला आणि ढालीचा वापर करून, आणि तो सुद्धा हात उदयभानानं कापून टाकला. एका हातानं उदयभानाला पाडलाय, एका हातानं. आणि ज्यावेळी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला, राजांना कळलं कोंढाणा किल्ला ताब्यात घेतलाय, पण तानाजी मालुसरे आपल्यातून गेले. त्यावेळेस राजांच्या तोंडातून, ह्या स्वराज्याच्या दैवताच्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं होतं, गड आला पण माझा सिंह गेला. सोपं वाटतंय आपल्याला, कोणी सिंह म्हणावं इतकं सोपं आहे का? व्हॉट्सअपला आपण टाकतो दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. अरे काय राजा माणूस, त्याच्या खिशात 100 रुपये नाही. गड आला पण सिंह गेला. आणि एका निर्जीव वस्तूचं नाव बदललं गेलं. काय झालं? सिंहगड. आज आपली पोरं तिथं जातात, कशाला जातात? मित्रांसोबतच जातात. कशाला जातात? ते मैत्रीचं उदाहरण आहे, ते मैत्रीचं प्रतीक आहे, तो मैत्रीचा डोलारा आहे, ते मैत्रीचं वैभव आहे. आणि आपली पोरं तिथं कशाला जातात? झुणका भाकर पिठलं खायला, तो फेमस झाले, कांदा भजी खायला. अरे दादांनो, ते हेरिटेज स्टेशन झाले. हेरिटेज आणि हिल स्टेशन नाहीये रे, ते मैत्रीचं प्रतीक आहे, ते त्यागाचं प्रतीक आहे, ते समर्पणाचं प्रतीक आहे, ते धैर्याचं प्रतीक आहे, ते शक्तीचं प्रतीक आहे.
आणि अशा ठिकाणी जाऊन जर आपली पोरं हे करत असतील तर आपण कुठल्या तोंडानं सांगायचं रे की शिवाजी राजा असा होता, शिवाजी राजांचे मित्र असे होते? कुठल्या तोंडानं सांगायचं? कोण कुठला मदारी मेहतर? आग्र्याच्या नजरकैदेमध्ये शिवाजी महाराज पेटाऱ्यातून बसून निघणार होते. युद्ध म्हणजे निष्ठाईची सगळी तयारी चालू आहे, आराखडा चालू आहे, सगळं डोळ्यासमोर दिसतोय. मदारी मेहतर सेवक होता शिवाजी महाराजांचा, आजारपणामधला सेवक. आणि कुठला? मुसलमान समाजाचा. मी ठासून सांगतोय, मुसलमान समाजाचा मदारी मेहतर. राजा मराठा आहे. कुठे आहे तो? सातासमुद्रापलीकडे आग्र्याला. अरे राजाच्या औषधाची सोय करणारा मदारी मेहतर राजा निष्ठाईच्या तयारीत असताना राजाचं रुपडं घेऊन तिथं बसलाय, तिथं झोपलाय. काय दिलं राजाने त्याला? परत भेटले तरी असतील का ते? इतिहासाने सांगितलंय, कुठे लिहिलंय? भेटले तरी ते परत नाही भेटले. 7 दौडले 7 उधळले 7 दिशेने 7 शात सम्राट, 7 ही ताऱ्यातून उल्कापात. हा, वेढात मराठे वीर दौडले 7. राजाने सांगितलं त्याला घेऊन या, नाही तर तुमचं तोंड दाखवू नका. गेले ना हो. ही मैत्रीच आहे हो, ही मित्रासाठी केलेलं सगळं समर्पण. हे फ्रेंडशिप डे खरं इथं सेलिब्रेट झाला पाहिजे. पहिला मुद्दा काय माहितीये का, आपल्याकडे फक्त फॅड जाय कसं झालंय माहितीये का? तुला एक सांगतो मी. 19 फेब्रुवारीला फक्त राजा, इतर दिवशी राजा नाही. 19 फेब्रुवारीला बरोबर सकाळी पोरं येतात, फेटे बिटे पोरी बिरी मस्त ते चंद्रकोर वगैरे लावून पैठण्या बिठण्या, पोरींच्या बुलेटवरती राईड, पोरांचे मग ते डॉल्बी डीजे समोरचे गाणे. हरकत नाही, करा. हरकत नाही, करा. पण ते करण्याचा अधिकार तुम्हाला कधी आहे माहितीये का? 365 दिवस वर्षाला येतात, त्यातला एक दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. मग खाली किती राहिले? 364. 364 दिवस महाराज डोक्यात घ्या आणि एक दिवस 365वा दिवस महाराजांना डोक्यावर घ्या. तो अधिकार तुम्हाला आहे. पण 364 दिवस जर तुम्ही महाराजांना डोक्यात घेत नसाल तर एक दिवस तुम्हाला डोक्यावरती घेण्याचा अधिकार नाही. आणि खरं ते त्याच्यावरती पण येतो. मशाल घ्यायला आपण जातो बरोबर, जाताना असा एक प्रसंग आहे, मी स्वतः अनुभवलाय. म्हणजे 100% नाही जाऊ वाटत तिकडं, कारण की ते तलवारी घासत जमिनीवर, बुलेटचे फटाके, तिथं जाताना नंग्या तलवारी नाचवल्या जातात. ते नाचवण्याच्या बाबतीत काय नाही, पण जो जाताना एमईटीचे ते फायरिंग काढत जायचं, लोकांना त्रास देत जायचं तिथं गेल्यावर ते. आणि त्यातले काही दारू पिऊनही होते बरं का, असं नाही की. आणि हे मी स्वतः पाहिले, दारू पिऊन काही जण तिथं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का दादा? खरं बोलायला धाडस लागतं. खरे, तू खरं बोलतोय ना, तुझ्यामध्ये धाडस आहे. आणि आपण महाराजांचे मावळे आहेत म्हणून आपल्यात धाडस आहे, ही गोष्ट विसरू नको. जे असं करतात ना ते कोण असतात माहितीये का? षंड लोक, कृतज्ञ लोक. त्यांना महाराजांशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त व्हॉट्सअप, फेसबुक आणि माझं स्टेटस कोण पाहणार याच्याशी घेणं देणं. ती महाराजांसाठी जात नाही रे, ते लोकांना दाखवण्यासाठी जातात. आणि या लोकांना समाजात तरी कुठं स्थान आहे? कोण चांगलं म्हणतं यांना? सांग ना, तुम्हाला कोण चांगलं म्हणतं? अशा लोकांना कधी त्यांच्या गावात जाऊन विचारायचं, याच्याबद्दल विचार, कोण चांगलं म्हणतं? यांचे कुत्रे हाल खात नाहीत. अशा लोकांबद्दल न बोललेलं चांगलं. खरे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा लोकांबद्दल आपण बोललं ना, आपली त्या माणसाप्रतीची निष्ठा आहे ना, तिला तडा जातो. बरोबर. यार आपण एवढं प्रामाणिकपणे करतोय, आपल्याला शंका उपस्थित होते ना, आपण एवढं करतोय, आपण एवढं देतोय, आपण एवढं सगळं सांगतोय, एवढं करतोय, तरी लोक सुधरत नाही. आपल्याला आपल्याबद्दल शंका येते, मी हे बंद करू का? मी हे नको करू का? मी हे का करतोय? शंका येते ना. म्हणजे सिंहगड वगैरे जे तू उदाहरण दिलं ना, ज्या दिवशी तानाजी मालुसरे पडले ना, तोच दिवस आहे ना खरं तर आपल्यासाठी फ्रेंडशिप डे आहे. बरोबर. वेस्टर्न कंट्रीचा कुठला तरी फ्रेंडशिप डे मनवण्यापेक्षा ना तो दिवस महाराष्ट्रात आणि आपल्या भारतात आहे ना फ्रेंडशिप डे म्हणून ते प्रतीक आहे. ह्याच्या पलीकडे नाही होऊ शकत काय मैत्रीसाठी? काहीच नाही, मला तरी असं काहीच नाही होऊ शकत. ते मैत्रीचं सर्वोच्च उदाहरण आहे. दादा आता म्हणजे मला तुला एक प्रश्न विचारायचा, तुझा एवढा सगळा अभ्यास आहे तर नक्की शिवाजी महाराजांचा स्वभाव कसा होता? कसे होते शिवाजी महाराज? जेवढं मी वाचलंय किंवा जेवढं मी अनुभवलंय, जेवढं मी चित्रपटांमधून पाहिलंय म्हणा, किंवा जेवढं मी नरहर कुरुंदकर असतील किंवा अनेक मोठे मोठे व्याख्याते महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. महाराष्ट्राला खूप मोठी व्याख्यात्यांची परंपरा आहे. त्यांच्याकडून जेवढं पाहत आलंय त्याच्यानुसार मला एकच गोष्ट माहिती होती की शिवाजी महाराजांच्या स्वभावाच्या संदर्भानं की शिवाजी महाराजांचा स्वतःवरती खूप विश्वास होता. बरोबर. म्हणजे आजकालच्या प्रत्येकानं हा सेल्फ बिलीव्ह खूप महत्वाचा आहे. तो रणछोडचा छान नाही का 3 इडियट्स मधला रॅन्चो, आय एम ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. तसं मला तरी वाटतं की आपण शिवाजी महाराजांकडून एकच गोष्ट शिकली पाहिजे की आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, मी सर्वोत्तम आहे, मी सर्वोत्तम आहे. आणि संकट येतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात. आणि माणूस म्हणजे संकट हा अविभाज्य घटक आहे त्याच्या जीवनाचा. तो कुणालाही चुकला नाही. तो प्रभू रामाला सुद्धा चुकलं नाही, श्रीकृष्णाला सुद्धा चुकलं नाही, महाराजांना सुद्धा चुकलं नाही चुकले. तर महाराजांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर महाराज हे प्रचंड जिद्दी होते आणि स्वप्न पाहणारे नव्हते, पण स्वप्न जगणारे होते. क्या बात, क्या वाक्य.
स्वप्न पाहणं आणि स्वप्न जगणं यात फरक आहे बरं का. स्वप्न म्हणजे एपीजे अब्दुल कलामांचं वाक्य आहे, जो आपण झोपेत स्वप्न पाहतो ती स्वप्न नसतात, जो माणूस जागेपणी स्वप्न पाहतो ती स्वप्न असतात. महाराजांनी कायम जागेपणी स्वप्न पाहिली की मला स्वराज्य उभं करायचंय. त्या काळामध्ये आदिलशहाची आदिलशाही होती, निजामाची निजामशाही होती. तशाच वेगवेगळ्या सत्ता महाराष्ट्राच्या छातावरती नांगनाच करत असताना महाराजांना त्या काळात संधी होती स्वतःची स्वतंत्र भोसलेशाही निर्माण करण्याची. शिवाजी शहाजी भोसलेशाही निर्माण करण्याची संधी होती, तरी सुद्धा महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ना. मग हे महाराजांना काय पाहिजे होतं की मला लोकांसाठी करायचंय, आणि त्यासाठी महाराज कुठल्याही थराला जायला तयार होते. कुठल्याही थरायला प्रसंगी ते स्वतः युद्धावरती जायचे, स्वतः पुढाकार घ्यायचे, स्वतः युद्धावरती जाऊन स्वतः ते शत्रूच्या सैन्याचा सामना करायचे. म्हणजे महाराज हे भित्रे नव्हते, महाराज प्रचंड आत्मविश्वासी होते, संयमी होते. पेशन्स. दादा, पुरंदरच्या तहामध्ये राजा जयसिंगाला 23 किल्ले दिले महाराजांनी, बरोबर, आणि स्वतःकडे फक्त 13 किल्ले उरले. त्यानंतर 9 वर्षामध्ये, म्हणजे ज्या दिवशी किल्ले दिले राजा जयसिंगाला त्यानंतर 9 वर्षामध्ये स्वराज्यात 317 किल्ले होते. माइंडसेट काय असेल, म्हणजे महाराजांनी तो तह का केला? भांडणं पण करू शकले असते ना, की त्या मिर्झा राजा जयसिंग सोबत युद्ध पण करू शकले असते. एक्झॅक्टली, मला हा प्रश्न खूप गरजेचा वाटतो तुझा. त्या प्रसंगाचा आणि आत्ताचा मी कोरिलेट करून देतो. आता समजा आपण एखादा बिझनेस उभा केला आणि काही दिवस तो खूप चांगला चालला, जसं की महाराजांनी काही दिवस किल्ले घेतले. पण काही दिवसानंतर सडनली मार्केट इतकं डाऊन गेलं त्या बिझनेससाठी की तुला त्याच्यातून गिव्ह अप नाही करता आलं. मग त्यावेळेस तुझ्याकडे पर्याय काय राहिला की तुझी कंपनी विकायची, तुझा बिझनेस हँडओव्हर करायचा. महाराजांनी तेच केलं. पण याचा अर्थ असा नाही की महाराजांना लढाई करता येत नव्हती, महाराजांना भांडणं करता येत नव्हती. थोडक्यात महाराजांच्या दोन लढायांमधून किंवा एक लढाई डोक्याची होती राजा जयसिंगाची, आणि दुसरी लढाई प्रतापगडाचं युद्ध ही सुद्धा डोक्याची होती. या दोन्ही लढायांमध्ये एक गोष्ट आपल्याला कॉमन दिसते, महाराजांनी लढाई करण्यापेक्षा तिथं डोक्याचा वापर केला. जसं की आपण म्हणतो बघ, वाघ शिकार करण्याच्या आधी, शिकारीवरती उडी मारण्याच्या आधी 2 पावलं मागे सरकतो, तसंच महाराजांनी 2 पावलं मागे सरकले. पण नंतरची जी झेप होती ना ती कल्पनेपलीकडची होती ना, शत्रूच्या सुद्धा कल्पनेपलीकडची होती. आता अफजल खानाचा प्रसंग जर पाहिला, अफजल खानाला वाटलं महाराज घाबरलाय रे, महाराज किरकोळ आहे, त्याला असा मारतो, असं अफजल खानाला वाटलं. पण महाराजांना त्यांनी ओळखलेलं नव्हतं. महाराजांनी त्याला असं दाखवलं मी घाबरलोय. म्हणजे महाराजांनी आपल्याला त्या 2 प्रसंगातून असं दाखवून दिलंय की दादांनो, तुमच्यावरती संकट येतील, तुम्ही अपयशाच्या गर्तेत जाल, तुम्ही नाराज व्हाल, तुम्ही नैराश्याच्या गर्तेत जाल, तुम्ही मागे या, 2 पावले मागे या, तुम्ही तिथंच थांबू नका, थोडं मागे या, संयमानं विचार करा, मला काय करायचंय, मला कशासाठी करायचंय आणि मी का करतोय आणि माझ्याकडं काय आहे. सगळ्यात महत्वाचा गुण महाराजांचा, स्वभावातला सगळ्यात महत्वाचा गुण. आपण नेहमी काय करतो माहितीये का, माझ्याकडे काय नाही याचा विचार करतो. मग पोरं म्हणतात माझ्याकडे पैसा नाही, बरं बाबा, माझ्या बापाने माझ्यासाठी कमवून ठेवलं नाही, तर मी लई सुखी असतो. माझ्याकडे गाडी नाही, गाडीवाल्याला वाटतं माझ्याकडे 4 व्हीलर नाही, 4 व्हीलरवाल्याला वाटतं माझ्याकडे विमान नाही, कुणाला ना कुणाला स्वतःतल्या पण महाराजांच्या आयुष्यातला एक गुण मला फार आवडतो. महाराजांनी कधीच स्वतःकडे काय आहे याचा विचार केला नाही, स्वतःकडे काय नाही याचा विचार कधी केला नाही. महाराजांनी स्वतःकडे काय आहे याचा विचार केला, आणि आपण पण त्याचाच विचार केला पाहिजे. महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत असताना हा विचार नाही केला की अफजल खाना एवढी माझ्याकडे ताकद नाही, अफजल खाना एवढी माझ्याकडे उंची नाही. पण महाराजांनी हा विचार केला की अफजल खानाकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही. वाघनख्यांचा शोध लागला. महाराजांना माहिती होतं अफजल खान दगा फटका करू शकतो. आलिंगन देताच महाराजांना त्यांनी ज्यावेळेस कुशीमध्ये दाबलं, महाराजांनी वाघनख्या काढल्या आणि वाघनख्या पोटात गेल्या. महाराजांची उंची लहान असल्यामुळं सगळं करता येतं. तुमच्याकडे संयम, आत्मविश्वास आणि स्वतःवरचा ट्रस्ट. आत्मविश्वास कशासाठीचा? कामांसाठीचा. मी हे करू शकतो. पण कोण करू शकतो? मी करू शकतो. स्वतःवरचा विश्वास हे महाराजांच्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे गुण होते. म्हणजे कधी कधी पुढे जायला पण थोडंसं मागे यावं लागतं. कधी कधी तुम्ही थांबायचं नाही, चालत राहायचं, काम करत राहायचं. संयम असेल, क्रोध असेल, शांतता असेल, सगळे. ते जयंत पाटलांचं एक वाक्य बघा, टप्प्यात आल्यावर मी कार्यक्रम करतो. तसं महाराजांचं होतं. त्याला टप्प्यात घ्यायचा, आपण त्याच्या टप्प्यात जायचं नाही, त्याला बोलवायचं, ये रे बाबा. म्हणजे कधी कधी कंटिन्यू भांडणच करायला पाहिजे, युद्धच करायला पाहिजे असं नाही. आणि तू महाराजांचं कुठलं युद्ध बघ, प्रत्येक युद्ध वेगळेपणाला लढलेलं आहे. प्रत्येक युद्ध
कुठलंच युद्ध कॉमन नाही, कुठल्याच युद्धाची व्यूहरचना कॉमन नाही. कृत्य कधी घोडखिंडीतून बोलवायचे, कधी खैबर खिंडीतून बोलवायचे, कधी डोंगर दऱ्यात बोलवायचे, कधी मोकळ्या मैदानावर बोलवायचे, कधी गनिमी कावा होता, कधी गोफणीचा मारा होता, कधी वाघनख्यांचा मारा होता, कधी सिद्धीच्या नजरकैदेतून सुटताना पालखीची. हे सगळं वेगळं होतं. म्हणजे ती विलक्षण होती, ती ताकदच वेगळी होती. फक्त ती ताकद काय करत होती माहिती आहे का, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवत होती. बरोबर. आजकाल काय झालंय, आपल्याकडे 2-4 पैसे आले, म्हणजे मी आयफोन वापरणाऱ्या पोरांचं पाहतो बरं का जास्त करून, त्यांच्या फोन जरी आलेला नसलो ना तरी एखादी मुलगी समोरून चालली सुंदर की त्यांचा फोन कानाला लागतो, माझ्याकडे आयफोन आहे. त्यांचे चपला, त्यांचे कपडे, त्यांच्या हातातलं घड्याळ, याच्यावरून त्यांची लाईफस्टाईल सेट होते. किंवा कुठलाही श्रीमंत माणूस त्याच्याकडे असलेल्या पैशांवरती तो स्वतःचा आविर्भाव दाखवतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दादांनो, महाराजांनी आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा किंवा आपल्याकडे असलेल्या गुणांचा कधीही खेळ मांडला नाही किंवा बाजार केला नाही. त्यांनी कधीही स्वतःच्या मनामध्ये अहंकार आणला नाही. तुकाराम महाराजांनी महाराजांच्या बाबतीत लिहून ठेवलं, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबर आहे, ते तुकोबाराय लिहितात, अहंकाराचा वारसा न लागू राजसा. राजाला सुद्धा अहंकार नव्हता. अरे तुम्ही आम्ही कोण आहेत, तुम्ही आम्ही कोण आहेत. राजाने अफजल खान फाडला, राजाने 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती राजा बसला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, आग्र्याच्या नजरकैदेतून निघून आला राजा, सिद्धी जोहरच्या वेड्यातून निष्ठून आला राजा. एवढं मोठं स्वराज्य उभं केलं तरी सुद्धा राजामध्ये पापणी सुईच्या टोका एवढा सुद्धा अहंकार नाही, इगो नाही. ते नाही का, आपण 10वीला की 9वीला असताना एक आपल्याला संदर्भाचं स्पष्टीकरणासाठी एक वाक्य होतं बघ, महापुरे झाडे जाती मागे लव्हाळेवरती. लव्हाळ म्हणजे गवताचं पात. महापूर आल्यानंतर ही मोठी मोठी झाडं असतात ना, ती आविर्भावात उभी राहतात. आमची मुळं फार मोठी आहेत, आमचा बुंदा फार मोठा आहे, महापुराचं पाणी त्याला धडकतं, धडकल्यानंतर ती झाडं उन्मळून पडतात, त्यांचा अहंकार उन्मळून पडतो, वरचं डोकं खाली जातं, खालची मुळं वरती जातात. महापुरे झाडे जाती मागे लव्हाळेवरती. लव्हाळ म्हणजे गवताचं पात. पाणी आल्यानंतर ते वाकून जातं. ते म्हणतं दादा तू मोठ्या बापाचा, तू माझ्या डोक्यावरून जा, हा पण तू गेल्यानंतर मी मात्र उभा राहणार. आणि गवताचं पात उभं राहत. राजाकडून एक गोष्ट शिका, कधीच कुठल्याही गोष्टीचा मनामध्ये अहंकार बाळगू नका. राजाकडून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही शिका, जर तुम्ही गरीब असाल तर गरिबीला लाजू नका, आणि जर तुम्ही श्रीमंत असाल तर श्रीमंतीला माजू नका. बरोबर. पण आता इथं अजून एक वाक्य आहे, म्हणजे अजून एक असं मला प्रसंग आठवला की महाराजांनी इथं तह केला, इथं माघार घेतली, पण जिथं स्वाभिमानाची गोष्ट आली, म्हणजे आग्र्यात जेव्हा मागच्या रांगेत उभं गेलं, बरोबर बरोबर, तेव्हा त्या तो राजा आहे, तो मुघल म्हणजे तो शासक आहे, शासक आहे तो, बरोबर, त्याच्याकडे हिंदुस्थानाचा तो तिथं ताज आहे त्याच्याकडे. बरोबर. त्याला तिथं शिव्या घातल्यात महाराजांनी, असं उदाहरण पुस्तकांमध्ये आहे. तिथं समोर त्याला शिव्या घातल्या तोंडात, जिथं सगळे तिथं वाकून उभी राहतात, जिथं मान मर्यादा असते की जिथं खाली वाकून बोललं गेलं पाहिजे, बरोबर, तोंडावर बोट हात ठेवून बोललं गेलं पाहिजे, अशा काही गोष्टी असतात. तिथं डायरेक्ट त्याला शिव्या घातल्यात. राजांचं म्हणणं एकच होतं, तुम्ही मला पाहुणा म्हणून बोलवलंय ना, तर तुम्ही मला पाहुण्यासारखी वागणूक द्या. तुम्ही मला राजा म्हणून बोलवलाय, तुम्ही मला राजासारखी वागणूक द्या. पण तुम्ही मला पाहुणा म्हणून बोलवल्यानंतर तुमच्या घरातला नोकर म्हणून जर वागणूक देणं असेल तर हे माझ्या मराठ्याच्या रक्तात नाही. बरोबर. राजा काय म्हणतोय, ज्याप्रमाणे तुम्ही मला बोलवलंय ना, तुम्ही मला आदराने बोलवलंय, असं थोडी राजा बळजबरी गेलाय. तुम्ही मला बोलवलंय, मी त्या आदरानं आलोय, मी माझ्या पोराला घेऊन आलोय, आणि माझ्या पोरासमोर तुम्ही मला शेवटच्या रांगेमध्ये उभे करताय, मनसबदारांच्या रांगेमध्ये, राजाच्या रांगेमध्ये नाही, मनसबदारांच्या रांगेमध्ये, शेवटच्या रांगेमध्ये, माझ्या पोरासमोर, जो स्वराज्याचा उद्याचा स्वराज्याचा राजा आहे, तो स्वराज्याचा धाकला धनी, स्वराज्याचा छत्रपती, युवराज छत्रपती संभाजीराजांसमोर तुम्ही मला शेवटच्या रांगेत उभे करताय. अरे ह्या राजपुत्राच्या अंगावरती काय संस्कार पडतील? माझा बाप दिल्लीच्या दरबारामध्ये, आग्र्याच्या दरबारामध्ये मान खाली घालून बसला होता. रट, जमणार नाही. माझ्या पोराला असे संस्कार जमणार नाही. गरज असेल तर माझी सोय होती, दिवाणामध्ये येऊन मला भेटा, पण हे असलं जमणार नाही. आणि तिथं स्वाभिमानाची म्हणजे सगळ्यात मोठी परीक्षा राजाने जिंकली होती, स्वाभिमानाची परीक्षा. सगळ्या राजांनी इमान गहाण टाकलं होतं, सगळ्या राजांनी इमान गहाण टाकलं होतं. एक राजा फक्त असा होता की त्या राजाने इमान गहाण टाकलं नाही, आणि तो राजा शिवाजी महाराज होता. बरोबर. म्हणजे कुठेही जाताना आता बॉसला पण उलट म्हणायचं तरी फाट. बरोबर बरोबर. तिथं किती लोक त्याच्या म्हणजे महाराजांच्या विरोधात तिथं त्याच्या दरबारात जाऊन त्याला उलट बोलणं, शिव्या देणं, काही होऊ शकत होतं, काही नाही विचार केला. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या उदाहरणातली अशी आहे की काही होऊ शकतं. म्हणजे जो माणूस राजांना नजर कैदेत टाकू शकतो, तो जागच्या जागी राजांना कुठलाही आदेश देऊ शकतो, कुठलाही आदेश देऊ, हत्तीच्या पायाखाली देऊ शकतो किंवा काही करू शकतो. पण तिथं त्या राजांचा तो अचानकचा अकराळ विक्राळ आणि आकांड तांडव स्वभाव पाहून तिथले सगळे राजे सुद्धा घाबरून गेले की आता आपलं काही खरं नाही. आणि शिवाजीला राग आला. म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, हा विनोद आहे की नाही मला माहित नाही, पण शिवाजींना
दैवी शक्ती होती असं मुसलमान शासकांना वाटायचं की शिवाजीकडे जादू आहे. शिवाजी इथं असतो तर क्षणार्धात तिथं असतो. तो नाही का शाहिस्तेखानाचा एक चित्रपट दिग्पाल लांजेकरांचा आलेला आहे. त्यावेळेस ते शिवाजी महाराज शाहिस्तेखानावरती मारायला निघतात लग्नाच्या मिरवणुकीतून, आणि ज्यावेळेस ते त्याच्या महालात प्रवेश करतात ना त्याच वेळेस तो प्रसंग आहे, नेमकी हवा येते आणि हवेनं आहे ना तो त्याचा पाणी पिण्याचा ग्लास खाली पडतो. शाहिस्तेखानाची बायको त्याच्या घरामध्ये बसलेल्या असतात त्या बेडमध्ये, आणि हवेने पडद्याने तो ग्लास पडतो. तर त्याची बायको म्हणतो कुछ नाही हवा आहे, तर शाहिस्तेखान म्हणतो मुझे लगा शिवाय. म्हणजे की एक धास्ती होती, एक प्रचंड मोठी धास्ती होती. महाराजांनी ती मेंटेन पण केली. हो, काही करू शकतो हा माणूस, काही करू शकतो. त्याच्यामुळं म्हणजे ते आजकालच्या राजकारणामध्ये एक माणूस आहे, मी नाव नाही बोलत त्याचं, त्याच्याबद्दल धास्ती की हा काही करू शकतो. तसं महाराजांच्या बाबतीमध्ये प्रचंड हिंदुस्थानामध्ये धास्ती होती. सगळं करा, शिवाजीच्या नादी लागू नका, महाराजांचा नाद करू नका. क्या बात आहे दादा. आता तुला महाराजांकडून मॅनेजमेंट बाबतीत तुला कुठला प्रसंग सांगता येईल की महाराजांचं मॅनेजमेंट? मग मला असं वाटतं की आग्र्याचाच प्रसंग मॅनेजमेंट बघ तू आता तोच उलगडू आपण जरा. इथून जर आग्र्याला जायचं म्हटलं, जर तू बाय बस गेला तर कमीत कमी 2 दिवस लागतील, कमीत कमी नाही 3 दिवस लागतील. पण जर तू रेल्वेने गेला तर 2 दिवस लागतील. जर तू विमानाने गेला तर तुला 1 दिवस कसा पण लागेल. जर तू एक दिवस तुला कसा पण लागेल. आणि जर तू चालत गेला तर तुला कमीत कमी आपण 10-15 दिवस म्हणू जास्त. मग आता याचा विचार करायचा झाला आत्ताच्या काळामध्ये, माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा शोध कुठला आहे? तुला काय वाटतं? माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा शोध कुठला? मला वाटतं चाकाचा शोध. चाकाच्या शोधानं हे मोबाईल हे सगळे शोध हे सगळे खोटे आहेत. मोबाईलच्या आधी पण माणसं बोलत होते ना, पत्रांनी बोलत होते. त्या काळात तो कुठं काय होतं तरी मेसेज जातच होते ना. चाकाचा शोध, चाकामुळे माणूस गतिमान झाला, माणूस फार धावायला लागला, फार वेगानं पुढे जायला लागला. आत्ता चाकं आहेत, त्या काळात कुठे चाकं होती? त्या काळात घोडे होते. घोड्यावरती बसणं सोपं आहे? ज्यांची लग्न झालीत ना त्यांना विचार, घोड्यावरती बसणं सोपं नाही. घोड्यावरती बसणं सोपं नाही. हा माणूस आग्र्याच्या नजरकैदेचा, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज घेऊन गेले, आग्र्याच्या नजरकैदेत छत्रपती शिवाजी महाराजांना टाकलं. त्यानंतर त्या आग्र्याच्या महालापासून, राजमहालापासून तर आग्र्याच्या कुंभारवाड्यापर्यंत, दरवाजाच्या दरबानापासून तर सेनापतीपर्यंत, आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या मावळ्यांपासून तर म्हणजे आग्र्यामध्ये कुठल्या कोपऱ्याला काय काय दिसतंय हे सगळं छत्रपती संभाजी महाराज पाहत होते. म्हणजे ऐन तारुण्यातलं 14-15 वर्षाचं पोरग, ज्या पोराला छत्रपती संभाजी महाराज घेऊन गेलेले होते, आणि त्या पोरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून संभाजी महाराज काम करत होते. जर मी तर म्हणतो, मी जेवढं वाचलंय त्याच्यानुसार, छत्रपती संभाजी महाराज जर नसते ना तर शिवाजी महाराज कधीच बाहेर येऊ शकले नसते. कारण कुंभारवाड्यापासून तर राजमहालापर्यंत काय चाललंय याची इस्तंभूत आणि खडा माहिती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांना देत होते, आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याचा नकाशा तयार करत होते की आपल्याला कुठून कसं जावं लागेल, कुठून कसं नाही. आता विचार कर, तो माणूस नजरकैद येते, त्याला बाहेर, आता तू समजा एखाद्या ठिकाणी बाहेरच्या प्रदेशामध्ये नजरकैदेमध्ये आहे आणि 3.5-4 महिने तू एकाच घरात बंदिस्त आहे, तुला बाहेर दाराच्या बाहेर आल्यावर लगेच कळेल कुठं जायचंय? नाही. किती कमी वेळामध्ये पेटाऱ्यातून पेटाऱ्याची सोय, पेटारे पण अडवले गेले, पेटाऱ्यातून निघायचे, पेटाऱ्यातून बाहेर पडायचे, लगेच वेशांतर करायचे, त्या कुंभाराच्या घरी जायचे, कुंभाराचं घर कसं ओळखायचं, तर वरती धूर सोडला होता, कुंभारानं भट्टी पेटवली होती. किती छोट्या छोट्या गोष्टी, इतकं मायक्रो नियोजन. अरे ज्यावेळी निष्ठायचा प्रसंग आला ना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं जो रूप घेतलेला मदारी मेहतर होता त्याचं सुद्धा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सवय पाडली होती. ते जे लक्ष ठेवणारे होते ना ते काय करायचे, सुरुवातीला आतमध्ये यायचे, पण नंतर त्यांना कंटाळा आला, शिवाजी आतच आहे. ते खिडकीतून पाहायला लागले. मग खिडकीतून पाहताना शिवाजी महाराजांनी इतकं मायक्रो नियोजन होतं की शिवाजी महाराज त्यांच्या बेडवरती झोपल्यानंतर त्यांचा हात आहे ना चादरीच्या बाहेर असा ठेवायचे. मग चादरीच्या बाहेर ठेवल्यानंतर त्यांच्या अंगठ्या आणि त्यांचं कडं दिसायचं. मग तो खिडकीतून पाहणाऱ्याला काय वाटतं, अरे हा शिवाजीचाच हात आहे, हा शिवाजी इथंच झोपलेला आहे. कालांतराने त्यांच्या माइंडसेट इतका झाला की हात दिसला म्हणजे शिवाजी आहे. मग महाराजांनी ज्यावेळेस महाराजांचं पलायन होणार होतं त्यावेळेस ज्यांच्या जागेवर जो माणूस झोपवला त्याचा सुद्धा हात असाच बाहेर ठेवला होता, त्याच अंगठ्या तेच कडं तसं, म्हणजे त्यांना दिसलं. इतकं मायक्रो नियोजन. बघ ना की बाबा मी आजारी पडलोय, आजारी पडायचं नाटक, आजारी पडण्याचं पण नाटक सोपं आहे. आजारी पडण्याचं नाटक सोपं आहे. ते खोकला, तो दिवसेंदिवसचा खोकला, ती औषधं पण घ्यायची, समोरच्याला दाखवायचं आणि 100% दाखवायचं.
मायक्रो 1% सुद्धा संशय येऊ द्यायचा नाही. हां, ते पेटारे, ते लाडूचे पेटारे, ते खवय्ये, मग ते लोकांना पाठवायचे, ते लाडूचे पेटारे कुठून मागवायचे, घरून पैसा मागवला, तो पैसा वाटला, देवदेवतांना वाटला, कुंभारवाड्याला पैसे दिले, कुंभारवाड्याकडून मग ते घोडे, मग त्या घोड्यांची जागा, त्या 4 तुकड्या, त्या 4 दिशेला 4 तुकड्या, मग तिथून ते मथुरेत गेले, मथुरेत छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलं, तिथून वेषांतर केलं, साधूचा वेश धारण केला, तिथून टकली केली, मग ते घोड्यावरती बसून महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे यमुना पार केली, यमुना पार केल्यावर घोड्यांचा ताफा घेऊन, आणि घोडा पण नॉनस्टॉप. म्हणजे विचार कर, त्या काळात फोन नव्हता. आत्ताच्या काळामध्ये फोन असला तरी माणूस नेव्हिगेशन चालू करतो, मला कुठल्या दिशेला जायचं, गुगल मॅप चालू करतो, मला कुठल्या दिशेला जायचे. त्या काळात गुगल मॅप नव्हता, त्या काळात संसाधनांची म्हणजे संदेशवहनाचं कुठलंही साधन नव्हतं, त्या काळात दळणवळणाचं साधन नव्हतं, दळणवळणाचं साधन फक्त घोडा होता. त्या काळामध्ये महाराज आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून फक्त 4 दिवसाच्या आत महाराष्ट्रात पोहोचले. हा ना. आणि ते पण असं नाही, महाराजांनी हे सुद्धा माहिती होतं, जर मी सरळ दिशेने महाराष्ट्रात गेलो तरी माझ्या पाठीमागे येणार आहे. वळसा घालत गेले, आग्र्यातून मथुरा, मथुरेतून महाराष्ट्र. बरोबर. आणि तिथून येऊन त्यांनी एक बातमी पसरवली की संभाजी महाराज मेले. का मेले? पोटच्या पोराला जिवंतपणे मारावं लागलं की जर दशक्रिय पण विधी झाला, दशक्रिय विधी झाला. मग तेच ना, जर संभाजी महाराजांना मारलं नसतं तर आता समोरच्यांच्या मनात साहजिक गोष्ट आहे, लहान पोरगं घोड्यावरती इतके दिवस प्रवास करू शकत नाही, हे महाराजांना माहिती होतं. मी तुला सांगतोय का, इतकं मायक्रो नियोजन महाराजांचं होतं. कुठलीही गोष्ट घे, ना की आग्र्याचं नियोजन, कुठलीही गोष्ट घे, महाराजांच्या ज्या काही म्हणजे कळत्या वयापासूनच्या तर महाराज जाईपर्यंत जो सगळा प्रवास आहे ना त्यांचा, 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 हा जो सगळा प्रवास आहे ना महाराजांचा, हा सगळा नियोजनातलाच आहे. जन्मात लहान बालपणीचे दिवस सोडले आणि आजारपणातले 2-3-2.5 वर्ष सोडले तर महाराजांचा सगळा प्रवास हा नियोजनातच गेलेला आहे. आणि ज्या काळामध्ये पिझ्झा नव्हतं, ज्या काळामध्ये बर्गर नव्हतं, ज्या काळामध्ये गाडी नव्हती, ज्या काळामध्ये घोडी नव्हती, ज्या काळामध्ये मोबाईल नव्हता, लाईट नव्हती, फॅन नव्हता, म्हणजे चैन संगळीची कुठलीही वस्तू नव्हती, त्या काळात महाराज किती वर्ष जगलेत माहिती आहे का तुला? 50 वर्ष. आत्ता पिझ्झा बर्गर खाऊन आपण 50 वर्ष जगतोय. त्या काळात लोक आहे ना, ज्वारीची, बाजरीची, म्हणजे सगळं संकरित खाऊन, हायब्रिड नव्हतं सगळं. आत्ताच्या काळात आपल्या गावागावातली लोक 90 वर्ष जगतात. आत्ता म्हातारी लोक असतील कितीतरी गावांमध्ये 90-100 वर्ष जगलेले. त्या काळात लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगायचे रे. विचार कर, हा माणूस इतका थकला होता ना, इतका थकला होता. 7 लग्न केली होती शिवाजी महाराजांची जिजाबाईंनी. 7 लहानपणीच लग्न व्हायचे रे त्या काळात. 7 लग्न केलेली होती, पण स्वतःच्या संसाराला वेळच कुठं. इकडं रयतेचा संसार उघड्यावरती पडलाय. 32 मनाचं सोनेरी सिंहासन केलं शिवाजी महाराजांनी, हे खरं आहे, पण 32 मनाच्या सोनेरी सिंहासनापेक्षा हा माणूस घोड्याच्या पाठीवरती सिंहासन करूनच जास्त दिवस फिरला महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात. बरोबर. या माणसाने जास्त दिवस घोड्यावरती प्रवास केला. आणि विचार कर, इतके युद्ध, इतकं फिरणं, इतका महाराष्ट्र पायाखाली घालणं, सुरतेची स्वारी करणं, सुरतेची लूट करणं, कर्नाटकच्या तंजावरपर्यंत जाणं, आत्ताच्या पाकिस्तान प्रांतातल्या कटक किल्ल्यापर्यंत स्वराज्य पोहोचवणं सोपं वाटतंय. आणि हे किती वर्षामध्ये केलं? मी म्हणतो शिवाजी 20 तर त्याच्यातच गेले. मी म्हणतो ऐक ना, मी तुला हिशोब देतो, आपल्याला गणित जमतंय. 19 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्म झाला आणि 3 एप्रिल 1680 महाराज आपल्यातून निघून गेले. गणिताचा विचार केला तर किती वर्ष झाले? 50 वर्ष आणि 2.5 महिने. 50 वर्ष. जर 50 वर्षातले महाराजांचं 10 वर्षाचं बालपण धर, 10 वर्ष किती राहिले? 40 वर्ष. 2.5-3 वर्ष त्यांचे आजारपणातले सर, खाली किती राहिले? 37 वर्ष. 37 वर्षातला 1-2 वर्ष त्यांची आरामाची धर, सगळा 37 वर्षातला 2 वर्षाचा आराम धर, किती वर्ष जगलाय माणूस? 35 वर्षामध्ये या माणसानं इतकं मोठं काय करून ठेवलं रे की आपल्याला 350 वर्ष अजूनपर्यंत आता बोलतो आपण त्या गोष्टी. चंद्र सूर्य तारे अमर आहेत तोपर्यंत या महाराजांचं नाव अमर आहे. मग विचार कर, हा माणूस जर 100 वर्ष जगला असता तर काय म्हणजे विचार केलेलाच म्हणजे तो कुठपर्यंत करायचं इथं पण विचार येतो. ब्रह्मांडाचा शेवट सापडत नाही, तसा ह्या प्रश्नाचा शेवट कधीच सापडू शकत नाही. जर शिवाजी महाराज 100 वर्ष जगले असते ना, तर संपूर्ण हिंदुस्थानावरती मराठ्यांची पताका असते. हिंदुस्थानाच्या पलीकडं म्हणजे मग कुठलाच प्रदेश राहिला नसता, कुठलाच राहिला नसता. इतकी महाराजांची ताकद होती. आणि महाराजांच्या मावळ्यांची पण ताकद तेवढी होती. नेताजी पालकर, बाजी पासलकर, छत्रपती शिवाजी महाराज, हंबीरराव मोहिते, बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, किती नावं सांगू तुला मी. आणि सगळ्यांच्या नावाच्या पाठीमागं कॉमन आहे बरं का. बघ, शिवाजींच्या वडिलांचं नाव शहाजी, शिवाजींचं नाव शिवाजी, शिवाजीच्या पोराचं नाव संभाजी, शिवाजींच्या कोंढाणा किल्ला सर करायला गेलेले तानाजी, पावनखिंडीमध्ये पावन झालेले बाजी, येसाजी, कृष्णाजी, नेताजी, सगळे काय जी.
जर जाधवांच्या घरची जिजाऊ नावाची जी पहिली स्वराज्याला मिळाली नसती ना, तर स्वराज्याचा जी कधीच झाला नसता. क्या बात आहे, क्या बात आहे, मस्त. हा योगायोग आहे ना. म्हणजे दादा आजकालच्या युगात म्हणजे जिथं आता सगळे जॉबला आहेत, म्हणजे मुली पण असतील सगळे जॉबला आहेत, मुलं पण जॉबला आहेत, त्यांच्यासाठी काय विचार केला पाहिजे? मग त्यांच्यासाठी कसे म्हणजे ज्यांचं लग्न होतं आहे आत्ता, ज्यांचं लग्न होणार आहेत, त्यांनी कसे गर्भसंस्कार केले पाहिजे? आधीच्या काळात सगळं जिजाऊंनी केलं, त्याच्यामुळे एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं, एवढं सगळे झालं. मग आत्ताच्या काळात काय कमी पडतंय? का नाही दुसरं शिवाजी येऊ शकत? बरोबर, मी एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा खूप गरजेचा प्रश्न आहे. जर मुलं जन्माला घालायचा अधिकार तुमचा आहे, तर त्यांच्यावरती संस्कार करायचा अधिकार पण तुमचाच आहे, किंवा ही जबाबदारी आहे तुमची. मग आता तू जसं विचारतोय की का शिवाजी जन्माला येऊ शकत नाही, मी तुला एक वास्तविकतेचं उदाहरण देतो आणि या उत्तराने तू हादरून जाशील, किंवा जे पाहणार आहेत ना ते पण हादरून जातील. मी लिहून देतो कसं. बघ, एक काळ आपण असं म्हणायचो बघ की डायनॉसॉर होते, म्हणायचो ना आपण डायनॉसॉर होते का, तर त्यांचे अवशेष सापडतात. बरोबर. आता झालंय काय माहितीये का, चित्ते होते. म्हणजे काही दिवसानंतर असं होणार आहे की सगळं संपून जाणार आहे. मग आपण आपल्या पोरांना सांगणार आहे माकड होते, वाघ होते, चित्ते होते, हे होते, आणि आपण म्हणतो ना शिवाजी महाराज होते. काही दिवसांनी, म्हणजे आत्ताच काही काही लोक विचारतात, आणि काही दिवसांनी आपण असू नसू ते वाईट दिवस पाहायला मला माहीत नाही, पण हा वाईट दिवस महाराष्ट्रावरती येणार आहे. ह्याच महाराष्ट्राच्या छातीवरती महाराष्ट्रातल्या आपल्या पुढच्या पिढ्यांना लोक प्रश्न विचारणार आहेत, खरंच शिवाजी महाराज होते? हा, गड किल्ल्यांच्या आता नाजूस पाहतोय आपण, पडत चालले. मग हे कशामुळे होतंय? मी तुला एक उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट, किती चित्रपट आले तू नावं सांग मला. भरपूर. आता मागच्या 7, 8, 10, 15, 20, आपण म्हणू 20 चित्रपट आले. 20 पण नसतील, मी लिहून देतो तुला, 20 सुद्धा चित्रपट शिवाजी महाराजांवरती आलेले नाहीत, टॉपचे नसतील, नाही आलेले. पण आपण म्हणू 20 आले. 20 आले. मग का चित्रपट 20च आले? आपल्याला अक्षय कुमारचा पिक्चर आवडतो, आपल्याला सलमान खानचा पिक्चर आवडतो, आपल्याला आमिर खानचा पिक्चर आवडतो, हरकत नाही, पाहिले पाहिजे, त्यांची कला आहे, ते सादर करतात, आपण पाहूयात. बरोबर. पण का शिवाजी महाराजांवरती दर्जेदार चित्रपट येऊ शकत नाही? का ते आपण पाहू शकत नाही, किंवा आले तरी आपण का पाहत नाही? शेर शिवराज किती लोकांनी पाहिलाय? प्रत्येकाने नसेल पाहिला, एखाद्याने ऐकलं असेल, पण मराठी पिक्चर आहे, हे काय मराठी पिक्चर चांगले नसतात. कुणी फरजंद पाहिलाय, कुणी तानाजी मालुसरे यांचा चित्रपट पाहिलाय, कुणी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट पाहिले? तुम्हाला माहिती की नाही मला माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवरची तरी चित्रपट आलाय, छत्रपती संभाजी महाराजांवरती एकही चित्रपट आलेला नाहीये. सर्जा संभाजी 1689, माझं खोटं वाटत असेल तर आता यूट्यूब करा, सर्जा संभाजी 1689 नावाचा चित्रपट तयार होऊन पडलेला आहे. त्याचा ट्रेलर सुद्धा यूट्यूबला आलेला आहे, पण सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी दिलेली नाही अजून प्रदर्शित व्हायला. का? तर अफजल खानानं औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना कसं मारलं ते त्याच्यात खरं खरं दाखवलं. खरा इतिहास दाखवला तर काय अडचण आहे ना आमच्या पोरांना, माहिती आहे ना आम्हाला सगळ्यांना. तो अजूनही चित्रपट आलेला नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचं की जे राजे आपल्याकडे जन्माला आले. अमोल कोल्हेंचं एक फार वाक्य प्रसिद्ध आहे, ते वाक्य मला फार आवडतं आणि ते फार पटतं सुद्धा. अमोल कोल्हे म्हणतात की त्यांच्या राजांचं कणभर आहे, कणभर, तरी ते मोठं करून सांगतात. आपल्या राजाचं मनभर आहे, मनभर, सोन्यापेक्षा मोठं असतं मन. सोनं हे मनमध्ये मोजतात, किलोच्या वरती जाऊन सोनं मनमध्ये मोजतात. आपल्या राजाचं मनभर आहे, आपल्या राजाचं जगभर आहे, आपल्या राजाचं हातभर आहे, आपण का नाही सांगू शकत? आणि ही जबाबदारी इथल्या पालकांची आहे. आता मी तुझ्या प्रश्नाच्या उत्तरावरती येतो. ही जबाबदारी पालकांची कशी? मी लहान होतो त्यावेळेस मी मावशीकडे शिकायचो. माझी मावशी मला दररोज संध्याकाळी 7 वाजता क्रिकेटच्या मैदानावरतून मारत मारत घरी घेऊन यायची. मी म्हणायचो आई एकच बॉल बाकी, खेळू दे ना, मॅच जिंकायचे, चल घरी, 7 वाजलेत घरी चल. मग घरी जाऊन काय, हातपाय धुवायला लावायची, पदराला माझी करंगळी बांधायची आणि हात जोडून दिवाबत्तीला देवाऱ्यासमोर म्हणायला लावायची, मन शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी म्हणायला लावायची. दररोज. माझा बाप शेतकरी आहे दादा, मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आणि मला प्रचंड अभिमान आहे. आता विषय निघालाच म्हणून सांगतो बापावरती. अनंत राऊत नावाचा माझा एक मित्र आहे, तो बापाविषयी फार सुंदर लिहितो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या बापाचा अभिमान असायला हवा. बाप दारुडा असू द्या, बाप नालायक असू द्या, बाप रागीट असू द्या, बाप गरीब असू द्या, बाप श्रीमंत असू द्या, बाप असतो. त्या बापाविषयी अनंत राऊत म्हणतो की कोणी म्हणे माझा बाप आमदार आहे, कोणी म्हणे माझा बाप खासदार आहे, कोणी म्हणे माझा बाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे माझा बाप आमदार आहे, कोणी म्हणे माझा बाप खासदार आहे, कोणी म्हणे माझा बाप जहागीरदार आहे. पण या पठ्ठ्याचं बी थोडंफार ऐका. हा पठ्ठ्यात छाती ठोकून छाती फुटस्तोपर्यंत सांगतो माझा बाप इमानदार आहे, माझा बाप इमानदार आहे. आणि तुझा माझा इथल्या प्रत्येकाचा बाप इमानदार आहे. तोच माझा शेतकरी बाप. ज्यावेळी संध्याकाळी शेतातून थकून यायचं आणि आम्ही जेवायला बसायचो, जेवायला बसताना मी गरम गरम भाकरी आई चलीवरून उतरायची मी खायचो ना, तर माझा बाप माझ्या
पाठीवरती फटका द्यायचा, मांडीला मांडी लावून बसायचो आणि म्हणायला लावायचा, म्हण अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीत महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. माझे बाबा दररोज सकाळी 7 वाजता दत्ताच्या मंदिरामध्ये मला घेऊन जायचे आणि म्हणायला लावायचे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवून या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मी आजीच्या शेजारी झोपायचो. सकाळी मी उठल्यानंतर आजी उठते सकाळी लवकर, माझ्या आधी उठायची, मी जमिनीला पाय लावायच्या आधी आजी माझ्या पायावरती फटका द्यायची आणि म्हणायला लावायची, म्हण कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती, करमुद्दे तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हे माझं एका दिवसात पाठ नाही झालं, हे माझ्यावरती संस्कार त्या त्या कालावधीमध्ये झाले. बरोबर. आणि त्या काळात भूपाळ्या लागायच्या रेडिओवरती बाबांच्या, उठी उठी गोपाळा, उशक काल झाला, हे गाणी लागायची आणि सर्रास प्रत्येकाच्या घरात लागायची. प्रत्येकाने ऐकलीत ते. मी ह्या मतावरती येऊन पोहोचलोय की आमच्याकडं आज घरामध्ये आधी कसं होतं, आपल्याकडच्या आया बहिणी आजी या घरासमोर सडा टाकायच्या आणि त्याच्यावरती रांगोळी टाकायच्या. आता सडा आणि रांगोळी कुठे येते माहिती आहे तुला? सकाळी उठल्यानंतर मोबाईलचा पॅटर्न लॉक, ठिपक्यांची रांगोळी आपण काढतो. आपल्याकडं टेक्नॉलॉजी म्हणजे माणसानं तंत्रज्ञानाला बनवलंय, पण आता झालंय काय, तंत्रज्ञान माणसाचा वापर करतंय. बरोबर. इतकं मोठं झालं. मग आपल्याकडचा संस्कार हा नावाचा, तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज घरामध्ये पुण्यामध्ये राहणाऱ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाणाऱ्या एका कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी म्हणजे आई वडील मुलगा बायको आणि नातवंड यांनी एकत्र कधी जेवण केलं, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का? नाही देऊ शकलो. तुमच्या पायाला माती कधी लागली शेताची, ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? नाही. हे का? आपण आपले संस्कार विसरत चाललो. दादांनो, मी ह्या मताचा आहे, 100% तुम्ही यशस्वी व्हाल किंवा 100% तुमच्याकडे सगळं येईल असं नाही, पण 1% प्रयत्न केला तर 0.5% तर तुमच्याकडे येईल. बरोबर. तुमच्या पोरांना शिवाजी महाराज 4थीच्या पुस्तकात शिकवले जात असतील तर तुमची नैतिक जबाबदारी ही आहे, दर महिन्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं तरी पुस्तक आपल्या पोरांच्या हातात दिलं पाहिजे किंवा एखाद्या तरी गडावर गेले पाहिजे. तुमची नैतिक जबाबदारी ही आहे की युट्यूबवरती त्यांचा दर दिवशी त्यांना पोवाडा लावून दिला पाहिजे. आपल्याला चित्रपटाची गाणी पाठ होऊ शकतात. पोवाडा मी म्हणतो जड जातो ऐकायला किंवा पाठ करायला. 1 दिवस पोवाडा ऐकला 1 कडवं पाठ होईल, 2 दिवस पोवाडा ऐकला 1 कडवं पाठ होईल, 3 दिवस पोवाडा ऐकला 1 कडवं पाठ, 4 दिवसांनी 1 वाक्य पाठ होईल पोवाड्याचं. बरोबर. 5 दिवसांनी, 6 दिवसांनी. अहो आमची पोरं, मी ज्यावेळेस व्याख्यानाला जातो ना त्यावेळेस माझ्यासमोर लहान लहान पोरं व्याख्यानं करतात. तो मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटातला पोवाडा, भरत यांच्यातला तो छत्रपती शिवाजी महाराज भरतद्वांचा, अफजल खान आणि तो भेटीचा. मला फार हायसं वाटतं त्या पोरांबद्दल आणि मला फार कौतुक वाटतं की अशी पोरं पुढे यायला पाहिजे. शाहिरीची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज शाहीर किती आहेत? पिंगळ्याची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज पिंगळे किती आहेत? वासुदेवाची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज वासुदेव किती आहेत? आम्हाला ख्रिसमसला सॅन्ताक्रॉज आठवतो, पण आम्हाला आमचा वासुदेव किती फ्लॅटमधल्या पोरांनी वासुदेव पाहिलाय? नाही पाहिला. दादांनो, संस्कार आपली पिढी विसरत चालली आहे, संप्रदाय आपली पिढी विसरत चालली आहे, धर्म आपली पिढी विसरत चालली आहे. मी काय म्हणतो दादा, ह्याच्यात सोल्युशन म्हणून जर असं आता ज्यांचं लग्न झाले, जे मी परत प्रश्न करतो की जे पुढे लग्न करणारे किंवा ज्यांचं लग्न झाले, मोबाईल देण्यापेक्षा ना, बाळ रडत असेल तर, आपल्या वेळेस तर नव्हतेच, त्यांच्या वेळेस पण नव्हते ज्यांचे लग्न झाले त्यांना, तर त्यांनी जसं तू म्हणला की 7 वाजता शुभम करोती म्हणायला चालू केलं. बरोबर. एवढा एक जरी गुण जरी चालू झाला ना की शुभम करोतीचा, किंवा त्याच्यानंतर जे पसायदान म्हणलं जायचं, किंवा सर जेवताना वदनी कवल घेता, जे शाळेपासून होतं. बरोबर. हे जर चालू ठेवलं ना आणि हे लोक म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत गेलं ना, तर कुठेतरी संस्कृती टिकेल, नाहीतर नाही टिकेल. आणि हेच संस्कार जातील 100%. माझा मित्र आहे निलेश चव्हाण म्हणून, त्याची एक कविता आहे हिंदीतली. तो काय म्हणतो, सावधान दोस्तो आज तुम्हारी बस्ती जलने वाली है. सावधान दोस्तो, मला ती पूर्ण कविता पाठ नाही, कदाचित मी चुकत पण असेल, पण तिचा आशय फार महत्वाचा आहे. सावधान दोस्तो आज तुम्हारी बस्ती जलने वाली है, एक टोली ऐसी है जो आग लगाने वाली है और एक टोली ऐसी है जो आग बुझाने वाली है, पर सावधान दोस्तो आज तुम्हारी बस्ती जलने वाली है. काही झालं तरी तुमची बस्ती जळणारच आहे आज. आणि आपण काय म्हणतो, शेजारच्याचं घर जळते. अरे पण शेजारच्याचं घर जळून झाल्यानंतर तुझ्याच घराचा नंबर आहे. बरोबर. हा नंबर तुझा कधी येईल हे सांगणार नाही. आज बघणार आहे तू, समाजात किती वाईट अवस्था आहे. आई वडील वृद्धाश्रमात राहायला लागले, पोरं फ्लॅटमध्ये राहायला लागले, आई वडिलांना खायला नाही आणि पोरांना पिझ्झा बर्गरवरती पैसे खर्च करायला टाइम नाही. आपण स्वप्नांची इमले मोठे बांधतो, हरकत नाही. म्हणजे मी व्याख्यानामध्ये सांगतो, लहानपणापासून पोटच्या लेकरापणामध्ये आई वडील पोरावरती संस्कार टाकतात. पोरगं मोठं होतं, शिकतं, पोराला पुण्या मुंबईला पाठवतात, पोरं डिग्री घेतं, डिग्री घेतल्यानंतर पोरगं जॉबला लागतं, चांगला
पैसा कमवतं, पैसा कमवल्यानंतर 4 व्हीलर घेतं आणि गावाकडे येतं. गावाकडे आल्यानंतर पोरगं म्हणतंय मातीचं घर पाडून टाकू, सिमेंटचं घर उभं करू. आईबापाला लय भारी वाटतं, मातीचं घर पाडायचं, सिमेंटचं घर उभं करायचं. आईबाप भाड्याच्या घरामध्ये टाकतात, मातीचं घर पाडलं जातं. मातीचं घर पाडलं जातं, पाया खणला जातो, पाया भरला जातो, भिंती उभ्या केल्या जातात, भिंतींवरती स्लॅब येतो, स्लॅबवरती परत वरचं घर येतो, बंगला मस्त आकर्षक होतो, फरशी बसवली जाते, टाईल्स बसवली जाते, घराला रंगरंगोटी केली जाते आणि योगायोगानं मुलाचं लग्न होतं. मुलाचं लग्न झाल्यानंतर मुलीचं नाव असतं छाया आणि लग्न झाल्यानंतर घरावरती नाव दिलं जातं मातृपितृ छाया. पण मातृपितृ लग्न झाल्यानंतर वृद्धाश्रमात असतात आणि छाया एसीच्या रूममध्ये मजा मारत असते. ज्या आईबापाने रात्रंदिवस कष्ट केले, वाढवलं, त्या पोरांनी नोकरीला लागल्यावर घर बांधलं, घरावरती नाव मातृपितृ छाया आणि नंतर त्यांचा वृद्धाश्रमात रवानगी. वेळ बदलते, परंतु आज म्हणजे आधी कसं होतं बघ, मी तुला एक वाक्य सांगतो. आपले आजी बाबा होते ना, त्यावेळेस ते सांगायचे इथं जर तू वाईट केलं ना तर तुला वरती जाऊन फेडावं लागेल. बरोबर आहे ना? आता तसं नाहीये बरं का. आता जर तू इथं वाईट केलं ना तर तुला इथंच फेडावं लागेल. आणि हे कालचक्र फिरत राहते. कर्मा रिव्हेंज, कर्मा येणार, एक ना एक दिवस तुझ्याकडे येणार, बदला घेणार. तर दादा, त्या जिजाऊंच्या लेकींनी ज्यांची आता लग्न झाली किंवा ज्यांची होणार आहेत, त्यांनी कसे संस्कार केले पाहिजेत थोडक्यात कसे सांग. जिजाऊंच्या लेकींनी ज्या बुलेटवरती 19 फेब्रुवारीला फिरतात, ज्या गॉगल लावतात, ज्या फोटो काढतात, पैठणी घालतात, हरकत नाही, त्यांनी ते करा. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या सौभाग्यवती आहात आणि लक्ष्मी आहात. लक्ष्मी ही जशी धनाची देवता आहे तशीच सरस्वती ही विद्येची देवता आहे. बरोबर. तुम्ही लक्ष्मीच्या बरोबरीनं सरस्वती जबाबदारी पार पाडत असताना आपल्या पोराला, आपल्या नवऱ्याला, आपल्या घरातल्या माणसाला काहीही करा, त्यांना म्हणा मला बाकीचं काहीच माहीत नाही, पण आमच्या पोरावरती किंवा आपल्या पोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा दररोज कानावरती तरी शब्द पडले पाहिजेत, असं काहीतरी करा. आपण बघा ते आज आपण देवदेवतांचं करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम गम गण करतो, ते मशीन येतं. तशी शिवाजी महाराजांची मशीन का नाही येऊ शकत रे? खरे का नाही येऊ शकत? म्हणजे ते काही अडचण आहे का? किंवा त्याच्यावरती बॅन आहे असं काही आहे का? नाही आहे ना. आज जे देव, माझं देवांबद्दल अजिबात म्हणणं नाही, मी देवांच्या विरोधात आहे असंही माझं म्हणणं नाही, मला चुकीचं समजू नका, पण माझा या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या की देव्हाऱ्यातले जे देव आहेत ना, ते देवांबद्दल आपली श्रद्धा आहे, पण त्यांना आपण पाहिलंय का रे? नाही पाहिलं, कुणीच नाही पाहिलं. पण देव्हाऱ्यातले देव ज्या देवामुळे शाबूत आहेत त्या माणसाला आपण पाहिलंय. त्याचा एक फोटो आपल्या घरात असायला काय हरकत आहे शिवाजी महाराजांचा? आणि प्रत्येक जिजाऊच्या लेकीची जबाबदारी आहे, आपल्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो पाहिजे, आपल्या पोरावरती शिवाजीचा दररोज एक तरी धडा, एक तरी संदर्भ कानावरती पडला पाहिजे, त्याशिवाय प्रत्येक घराघरात शिवाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. दादा, पण आता सगळ्यांना स्टोरीज वगैरे माहिती आहेत, पण ते मुलांपर्यंत त्यांनी ते कसे समजले पाहिजे, छोट्या मुलांना कसं सांगितलं गेलं पाहिजे? एकदम सुंदर प्रश्न, मला खूप म्हणजे मला आवडलेला प्रश्न आताच्या सगळ्या पॉडकास्ट मधला. शिवाजी महाराजांच्या काळात मी सुरुवातीलाच बोललो, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश, स्वीडिश होते, हे इतिहासामध्ये लिहिलेलं आहे, हे काही खोटं आहे? शिवाजींचा त्यांच्याशी पत्रव्यवहार चालत होता. मग पत्रव्यवहार काय मराठीतून चालत असेल का? कुठल्या भाषेतून चालत असेल? इंग्रजीमध्ये ना. इंग्रजांशी इंग्रजीमध्येच बोलावं लागेल, ब्रिटिशांशी ब्रिटिश, स्वीडिशमध्ये स्वीडिश. बरोबर. 450 वर्षांपूर्वी हा राजा, ज्यांचा इंग्रजांशी संबंध होता, हा राजा 450 वर्षांपूर्वी स्वतःच्या आईला काय म्हणतो माहितीये का तुला? मा साहेब. आणि स्वतःच्या वडिलांना आबा साहेब. कुणी सांगितलं शिवाजी महाराजांना? सिनियर केजी सांगितलं स्वतःच्या आईला मा साहेब म्हणत जा, ज्युनियर केजी सांगितलं शाळेत जाताना अंगणवाडी वगैरे? नाही ना सांगितलं. स्वतः जिजाऊंनी सुद्धा सांगितलं नाही की मला मा साहेब म्हणत जा. पण 450 वर्षांपूर्वी राजा म्हणतोय मा साहेब आणि स्वतःच्या आई वडिलांना म्हणतोय आबासाहेब. दादांनो, आज तू जो प्रश्न विचारलाय ना की आपल्या पोरांना आपण कसं शिकवू शकतो, शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा रे. 450 वर्षांपूर्वी इंग्रज, डच, फ्रेंच असताना राजा म्हणतो मा साहेब आणि आबासाहेब. तुम्ही नंतर शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात केला असता तर मा साहेबांची मम्मी झाली नसती, आबासाहेबांचा पप्पा झाला नसता, मम्मीची नंतर मॉम झाली नसती, पप्पांचा नंतर पॉप झाला नसता आणि मॉम पॉपच्या जमान्यामध्ये तुमच्या माझ्यासारख्या शेंबड्या शेंबड्या लेकरांचा लॉलीपॉप झाला नसता. खरे. मम्मी कुणाला म्हणतात हे सुद्धा आमच्या पोरांना माहित नाही. मम्मी कुणाला म्हणतात? माणूस मेल्यानंतर आपल्याकडे त्याचं होतं प्रेत, आपल्याकडे प्रेत जाळलं जातं. भारत हा जगाच्या पाठीवरचा जसा एक देश आहे तसंच जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया वगैरे वगैरे अनेक देश आहेत. जसं भारतामध्ये माणूस मेल्यानंतर त्याला जाळलं जातं, म्हणजे भारतामध्ये प्रत्येकाला जाळलं जात नाही, वेगवेगळा संप्रदाय आहे भारतामध्ये. भारत हा वेगवेगळ्या धर्माचा देश आहे, पण 80 ते 85% मेजॉरिटी भारतामध्ये जाळण्याची आहे. बाकीचे लोक पुरतात, म्हणजे ख्रिश्चन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, पण 85% लोक आपल्याकडे जाळतात. तसंच बाहेरच्या देशांमध्ये जे ख्रिश्चन समाजाचे लोक आहेत किंवा इतर समाजाचे लोक ते प्रेत जाळत नाही. ते काय करतात बाहेरच्या देशामध्ये? त्याला एका बंद कपाटात ठेवतात
ज्यावेळी प्रेत एका बंद कपाटात ठेवलं जातं आणि ते कपाट उचललं जातं त्यावेळेस त्या कपाटाला मम्मी म्हणतात. बरोबर. हे आमच्याकडच्या आयांनाच माहीत नाही अजून. मी कसं कसं समाज पुढे जाईल, कसं आपण संस्कार टाकणार. शिवाजी महाराजांनी आत्ताच्या हे नवीन लग्न झालेले पोरपोरी जे आहेत ना, नवीन दाम्पत्य, नववधू नववर, यांना मी विनंती करतो की तुम्हाला पोरं झाल्यानंतर लाडाने का होईना पण स्वतःला पप्पा आणि आईला मम्मी म्हणू देऊ नका. जर मम्मी आणि पप्पा म्हणत असाल तर तुमचा त्या दिवशी वैचारिक पराभव झालेला असेल, ही गोष्ट कधी विसरू नका. आई म्हणा, बाबा. पप्पांना दादा म्हणा, आबा म्हणा, काका म्हणा, आप्पा म्हणा, नाना म्हणा, तात्या म्हणा, काही म्हणा. आपले शब्द आपले शब्द, काय कुठेतरी हरकत मराठी आहे इथं कुठेतरी खाली जात चालली आहे. हे सगळं काळाची गरज आहे. शिवाजी महाराज समजून घेणं म्हणजे फक्त लढाया करणं असं हे चुकीचा समज आहे. फक्त लढाया समजून घेणं हा चुकीचा समज आहे. शिवाजी महाराज समजून घेणं म्हणजे विचार समजून घेणं, त्यांचा विचार आत्मसात करणं. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे आपण सांगतो, पण त्याच अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर त्याच अफजल खानाची कबर बांधणारा आणि त्या कबरीची दिवाबत्तीची सोय करणारा राजा शिवाजी होता, हेही सांगणं आपलं काम आहे ना हो. बरोबर. युद्धावरती गेल्यानंतर मुस्लिमांच्या घरामध्ये जर कुराणची प्रत सापडली तर ती कुराणची प्रत डोक्याला लावून मुस्लिम भगिनीच्या हातामध्ये देणारा राजा हा शिवाजी होता. गनिमांच्या ज्यावेळी शत्रूच्या सैन्यामध्ये ज्यावेळी लढाईला राजा जात होता त्यावेळी जर तिथल्या छावणीतल्या बायांना कळलं की शिवाजीचे आदमी आले, शिवाजी के लोग आए, शिवाजी के लोग आए, तर बाया घाबरायचं नाही. अरे डरो मत, वो शिवाजी के आदमी है, बीवी और बच्चों के ऊपर हाथ नहीं लगाए, हात डालते नाही. हा विश्वास म्हणजे आपला राजा इतका मोठा होता की तुम्ही विचार करा की 3 एप्रिल 1680 आपला राजा गेला आणि राजा गेल्यानंतर आपण तर रडतच होतो, प्रजा रडतच होती, सगळे दाही मोकलून रडत होते. म्हणजे गोठ्यातली गाई गुरं सुद्धा रडत होती. हे इतिहासाने सांगितलंय आपल्याला, हे काही खोटं आहे थोडी आहे. म्हणजे सूर्य तळपत होता पण सगळीकडे अंधार झालेला होता, राजा गेला होता, आपण सगळे रडतोय. आजही तो प्रसंग आठवला तरी डोळ्यातून पाणी येतं. स्वराज्याचा धनी गेलाय म्हटल्यावर कोण नाही रडणार हो, कोण नाही रडणार, सगळे रडत होते. पण ज्यावेळी राजा गेला ना त्यावेळेस औरंगजेब, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू होता, तो औरंगजेब स्वतःच्या तख्तावरती उठून स्वतःच्या गुडघ्यांवरती बसला आणि अल्लाहला विनंती करतो, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे हमेशा खुले रखना, खुदा का नेक बंदा तेरे दरबार में पधार रहा है. शत्रू म्हणतो म्हणजे शत्रू ज्याच्याशी आयुष्यभर वैर खेटलं, तो शत्रू जर विरोधकाचं कौतुक म्हणजे आपल्या राजाचं कौतुक करत असेल तर राजा किती ग्रेट होता. याच्यापेक्षा काय मोठं सांगू तुम्हाला अजून. काय इथंच म्हणजे इथंच सगळं कळून जातं की काय माणूस होता आणि काय राजा होता. आणि झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु ह्या समहा एकमेव द्वितीय, याच्यासारखा कोणी होऊच शकत नाही ना कोणी झाला. म्हणजे ह्यातून एवढे सगळे गप्पा झाले ना, आपण ना महाराजांना देव नका मानू. बरोबर. तो आपल्यातलाच एक माणूस होता. बरोबर. त्यांच्याकडून ते गुण घ्या. जर देव मानलं ना तर आपल्याला ती कंपॅरिझन नाही करता येत. कारण की आता हनुमान म्हणलं ना तर त्याच्याकडे सुपर पॉवर, बरोबर बरोबर, त्यांच्याकडे म्हणजे हनुमानकडे दैवी शक्ती होती. 100%. आपल्याला हवेत नव्हतं उडता येत वगैरे, हनुमानला ते येत होतं. शिवाजी महाराज माणूस होते, जिवंत हाडाबसाचा माणूस, आणि आपल्या पूर्वजांनी त्यांच्यासाठी रक्त सांडलेलं आहे. तेच म्हणजे ह्यातून मला ना असं कळकळीने वाटतं की जेव्हा आपण म्हणजे धोनीचं उदाहरण घेतो की धोनी सारखं खेळायचं, मग सचिन तेंडुलकर सारखं व्हायचं, त्याच्यासारखं मग विराट कोहली तयार होतो की जिवंत उदाहरण आहे. तसं महाराजांचं जिवंत उदाहरण आहे की ते आपल्यातलाच एक माणूस आहे. त्यांच्यासारखं होता येऊ शकतं. त्यांच्यातले विचार घ्या. 100% होतं. जर त्यांना जर महाराजांना देवाच्या स्थानी बसवलं ना आपण, तर मग कुठेतरी लिमिटेशन्स येतात, तोडतं आपल्या लिमिटेशन्स येतात, त्यांना आपण एका क्रायटेरियामध्ये अडकून ठेवतो. आणि मग असं वाटतं की आपल्याला त्यांच्यासारखं नाही होता येणार, ते देव आहेत. बरोबर, 100% बरोबर बोलताय. असं म्हणजे ह्या पॉईंटवर मला कन्क्लूड करायचं होतं. छान वाटलं दादा, अगदी सगळ्या गोष्टी आपण बोलल्या. मला पण खूप छान वाटलं. म्हणजे आपण इथं बसून हजारो लोकांशी फार छोट्या छोट्या आपण काही फार आभाळा एवढ्या गोष्टी नाही बोललो, साध्या साध्या गोष्टी बोललो. आणि याचा जर प्रत्येकाने विचार केला ना तर मी सांगतो प्रत्येकाचं आयुष्य सुंदर होऊ शकतं. म्हणजे ह्या चर्चेतून आहे ना महाराजांचे एक आमच्या दोघांचा एकच मुद्दा आहे की तुम्ही विचार घ्या. तुम्ही महाराजांचे जेवढं सगळं जे 35 वर्षाचं आयुष्य जे आपण पाहिले किंवा 50 वर्षाचं जे कर्तृत्वाचं होतं ते 35 वर्षाचं, त्यातून तुम्ही फक्त ना महाराजांचे गुण घ्या. एक गुण घेतला तरी तुमचं हे होऊ लाईफ शकतं. चेंज होऊ शकतं. आणि असे एवढे गुण आहेत ना जे तुमचं आयुष्य भरपूर येईल. यस, डेफिनेटली. दादा आता आपण एवढे सगळे गप्पा मारल्या, तुझा एवढा सगळा महाराजांवर अभ्यास आहे, म्हणजे
आता प्रत्येक जण तुला पाहतोय वगैरे, त्यांना असं वाटतं की हा एवढा बोलतो, बरोबर. ह्यांनी काय केलंय, ह्यांनी काय केलं आयुष्यात. तसं तू काय महाराजांचा एक गुण घेतला किंवा महाराजांकडून तू काय घेतलं? बरोबर. आता हा प्रश्न बरेच जण पाहिल्यानंतर विचारतील. बरोबर, 100% खूप चांगला म्हणजे प्रश्न मी तुला बोलवलंय, गप्पा मारतोय, पण हे कोण आपल्याला शिकवणार? हा, लोक म्हणतात ना ते नाही का, स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे कोरडे भाषा. भाषा. एकदम मस्त प्रश्न विचारला, थँक्यू या प्रश्नासाठी. मी काय गुण आचरणात आणलाय तर मी एका वाक्यात सांगतो. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आहे आणि मी लहानपणापासून माझ्या आईने मला माझ्या मावशीकडे शिकायला टाकलं होतं. त्याच्यानंतर मी पुण्यात आलो. मी लहानपणापासून घराच्या बाहेर राहिलेलो आहे. आईवडिलांपासून मी लांबच राहिलेलो आहे पहिल्यापासून. पण मी छत्रपती शिवाजी, मी जसं व्याख्यानं करायला लागलो, जसं मी बोलायला लागलो, वेगवेगळ्या विषयांवरती बोलतो मी महाराष्ट्रामध्ये, तसं मला लोक विचारतात की तू काय करतोय किंवा तू एवढं काय मोठं की तू आम्हाला, म्हणजे मी कुणाला मार्गदर्शन करणं इतपत मोठं नाही, पण मी कुणाला सांगू शकतो इतकं मी आहे, इतकं मी कमवलंय किंवा इतकं मला जमतं. तर मी काय छत्रपती शिवाजी महाराजांचं आचरण स्वतःमध्ये घेतलंय की आपण स्वतःला कधी मोठं समजायचं नाही. मी माझ्या ना कपड्यांवरून, ना लाईफस्टाईलवरून, ना राहणीमानावरून स्वतःला ग्रेट समजतो किंवा मला सरस्वतीचं वरदान आहे, मला भाषणावरून मी ग्रेट समजतो, काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी महाराजांच्या आचरणात एकच आणली, ती मरेपर्यंत माझ्या आचरणात असेल, की मी जन्माला आल्यापासून आजपर्यंत सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन केलेलं नाही आणि कधी करणार नाही, कारण माझे महाराज आदर्श आहेत. आणि जर मी महाराजांवरती बोलतो ना, तर मला व्यसन करण्याचा अधिकारच नाही, कारण महाराजांना सुद्धा कुठलंच व्यसन नव्हतं. ना महाराजांना सुपारीचं व्यसन होतं ना, आणि त्या काळात दारूला दारू नव्हते म्हणत, त्या काळात मदिरा म्हणत होते. ना मदिरेचं व्यसन होतं ना कुठलंच, मला कुठलंही व्यसन नव्हतं, या मागेही नव्हतं, इथंही आत्ताही नाही आहे आणि इथून पुढेही नसणार. क्या बात आहे. म्हणजे मी पण महाराजांना एक गुण घेतलं होतं आणि त्याच्यानंतर हे सगळं उभं राहिलं. आणि खरंच म्हणजे प्रत्येकाने एक गुण घेतला पाहिजे. 100%. खरंच खूप मजा आली. तुला कसं वाटलं? मलाही खूप भारी वाटलं, खूप मोकळेपणानं बोलता आलं, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करता आली. होप सो की हे सगळ्यांना पटेल, हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आपण ज्यासाठी इथं बसलोय ते लोकांना अपील होईल. बरोबर. आमचा हाच मुद्दा आहे, म्हणजे यांचं कंक्लूड करायचं ठरलं तर या पॉडकास्टचं, की महाराजांकडून ना तुम्ही त्यांच्या सगळे स्टोरीज वगैरेतून फक्त एक गोष्ट करा. त्यांचं जेवढं आयुष्य होतं 50 वर्षाचं, त्यातून ना महाराजांचे एक गुण घ्या. ते आपल्यातलाच एक माणूस होता ज्याने एवढं 50 वर्षाचं असं काहीतरी कर्तृत्व केलं की जे 350 वर्ष आले अजूनही ते आपल्यातच आहे. प्रत्येकाने एक गुण घ्या. बाकी तुम्ही तुमचं आयुष्य तुम्हाला काय होईल ना ते तुम्ही कमेंट करून सांगा. येस, नक्की आयुष्य बदलेल, एवढं आमची खात्री. भेटूया.